सगळ्या पक्षाचे सगळे नेते, टोटल इन्कम किती? नाना पटोले मला वाटतं 4 लाख आहे, याच्यापेक्षा तर जास्त माझा ड्रायव्हर कमवत असेल. गडकरींसारख्या नेत्यांची इमेज, गडकरींना वाईट म्हणणारी माणसं फार कमी आहे. सगळ्या नॅशनलाइज बँक्सना त्यांनी 5,000 कोटीला लुटलंय. मी हे पेपर्स आता RSS कडे पाठवणार आहे. भुजबळ पण तेव्हा खूप स्ट्रॉंग होते, 2.5 वर्ष जेलमध्ये होते. मला आतून फोन यायचे, त्या समीर भुजबळला आता वडका येते नारळ पाण्यातनं. दाऊदच्या नावाने फोन आलेला. खडसेंनी ते इतकं चळलं तर म्हणे, अंजली तू ये खडसे के खिलाफ लढना छोड़ दे, नाही तर तेरा जीना हराम कर देंगे. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन आले होते. धनंजय मुंडे म्हणाले की नाही म्हणे, मी कधी गेलोच नाहीये. म्हणजे माझ्या समोर येऊ द्या त्यांना. अजित पवारांचा घोटाळा. जे किती आहेत कंपन्या. R स्टँड्स फॉर राम निंबाळकर, A फॉर अजित पवार अँड J फॉर जगदीश कदम. सॅप प्रॉपर्टीज, तर सॅप म्हणजे सुनेत्रा अजित पवार. रिव्हॉल्वर बाळगतं सरकारने सांगून सुद्धा बॉडीगार्ड घेतला नाही. विरोधी पक्षांची दलाल, सुपारीबाज बाई, रिचार्जवर चालणारी बाई, काय घेता गप्प बसायचे तुम्ही. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. आज आपल्या लगाव बत्तीवरती अशी बत्ती पेटणार आहे ना, तुम्ही बघाच. कारण की अशी गेस्ट आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या व्यक्तीला महाराष्ट्रातले राजकीय नेते, भले भले राजकीय नेते असतील, ते घाबरून असतात. म्हणजे त्यांनी एक कागद काढला समोर की आता राजीनामा द्यायला लागतो की काय, आता किती काय काय वाद होऊ शकतो, याची भीती त्या राजकीय नेत्यांना असते. तुम्हाला एव्हाना कळलंच असेल ती व्यक्ती कोण आहे. आपल्याकडे आलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. मॅडम, तुमचं आमच्या लगावती यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि सुरुवातच इथनं करते. इतके तुम्ही मोठे घोटाळे काढलेत, नेत्यांना मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेलं आहे, असं सगळं काम करताय, घोटाळे काढताय, हे गुप्त कागदपत्र तुम्हाला कोण पुरवतं? म्हणजे कशी माहिती तुमच्याकडे येते? खूप खूप सोपं आहे ॲक्च्युली. आपल्याला जर इच्छा असेल ना तर काही शोधता येतं. आणि हे जे सांगितलं जातं ना की त्यांना अमुक देतात तमुक देतात, प्रत्येकाला त्यांना जाऊन विचारा की त्यांना पेपर जाऊन कोण देतं. तर आता ॲक्च्युली कसं आहे की तुम्ही आज छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी तर इनफॅक्ट पत्रकारांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहे आणि त्याच्यात मी दाखवणार आहे की मी पेपर्स असे शोधते. आता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जे आहे ते संपत चाललंय. पुन्हा त्याच्याकडे पत्रकारांना आणण्यासाठी मी तो प्रोग्राम करणार आहे. तर त्याच्यात कसं असतं की आता मी कुठचाही नेता घ्या, त्याचं नुसतं नाव आणि डायरेक्टर असं टाकायचं आणि गुगल सर्च करायचं. तर त्याच्यात अनेक वेबसाईट्स आहेत. zauba.com आहे, zaubacorp.com आहे, इन्स्टा फायनान्शियल्स आहे, टोफलर आहे, अशा छान छान वेबसाईट्स आहेत. तर काही काही याच्यात अमुक पेपर्स मिळतात, काही याच्यात सगळे डिटेल्स मिळतात, पण मग त्याची कॉस्ट थोडी जास्त असते. तर असं शोधत 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 मी सध्या एक इन्स्टा फायनान्शियल्स नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावर कसं असतं की आपण एखादा व्यक्ती शोधला, आता उदाहरण म्हणून सांगते की निलेश नारायण राणे किंवा नितेश नारायण राणे असा जर शोधला आपण, तर त्याच्या आणि पुढे डायरेक्टर लिहिलं तर त्यांच्या आहेत नाही तेवढ्या कंपन्या येतात. अच्छा. आता त्याच्यात मी सुरुवातीला ना ते ज्या कंपन्यांमध्ये आहेत ते नाही शोधत, पण ज्याच्यात ते एक्झिट केलं आहे ना त्या पहिल्या मी विकत घेते. म्हणजे काय होतं, आपण 349 रुपये भरले की त्याची सगळे डिटेल्स आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये येतात. ओके. आणि तिथे त्यांचे सगळे बॅलन्स शीट्स म्हणा, असोसिएटेड शेड्यूल्स म्हणा, असलेल्या जमिनी, प्रॉपर्टीज सगळं येतं. मग खूप सोपं आहे. पण त्याच्यात समजा लँड इन सो अँड सो गावाचं नाव असलं तर मग महाबुलेख नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपण त्या गावात, म्हणजे पहिलं तर रिजन टाकायला लागतं, मग तालुका, मग गाव असं घातल्यानंतर त्या नावाने शोधलं की आपल्याला सगळे सर्वे नंबर मिळतात. त्याच्यावरनं मी IGR जाऊन इंडेक्स 2 ची कॉपी काढते, म्हणजे तो व्यवहार कितीला झाला ते कळतं. आणि असे सगळे डाउनलोड करते आणि गपचूपपणे जाऊन डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस करते. हा त्यातला पहिला प्रकार. दुसरा प्रकार की त्याच्यात पैसे कुठून कुठून आले, कारण हे काय करतात ही सगळी मंडळी, त्यांचा काही नोकरी नसते, त्यांचा असं लेजिटिमेट बिझनेस नसतो. येणारा पैसा हा सगळा फिरवून आलेला काळा पैसा असतो. मग तो येणारा जो पैसा आहे तो काही काही शेल कंपनीजमधनं येतात. मग ते ज्या कंपन्या आहेत त्याचे डिटेल काढते. मग त्याच्यात कुठून, कारण त्याच्यातलं ना एक स्टँडर्ड आहे
म्हणजे से फॉर एक्झाम्पल 10 रुपये शेअरची व्हॅल्यू असते कुठल्याही कंपनीची. मग त्याच्यात हे 990 रुपये असे देऊन जेव्हा प्रीमियम घालून जेव्हा पैसे येतात ना, तर जी कंपनी काही नाहीच आहे, अस्तित्वात नाही आहे, त्याचा धंदा नाही आहे, काहीच नाही आहे, त्याला कोणी 990 रुपये देऊन प्रीमियम देऊन का विकत घे. म्हणजे त्याच्यात पैसा हा फिरवून आलेला आहे. मग मी ती जी 990 रुपये घालून आणणारी कंपनी आहे त्याचे डिटेल काढते, तर ते सगळ्या मनी लॉन्डर केलेले पैसे असतात. ओके. आणि मग त्या मनी लॉन्ड्रिंग केलेल्या कंपन्या कोणाच्या आहेत किंवा कोणाकडनं आलेल्या आहेत. जसं मी आता नितीन गडकरींवर काम करतेय, अजित पवारांवर काम करतेय, तर त्यांच्या अजित पवारांच्या जवळजवळ 69 कंपनी आहेत आणि गडकरींच्या तर विचारूच नका. म्हणजे खूपशा त्यांनी ह्याच्या कंपनीज ज्याला आपण बेनामी कंपनीज म्हणतो त्याच्यातनं त्यांच्या पूर्तीच्या ग्रुपमध्ये आल्यात. पूर्तीमधनं कन्सॉलिडेट त्याचं अमॅल्गमेशन केलं आहे. त्याच्यात त्यांनी इतर मोठ्या मोठ्या कंपन्या अगदी कचरेच्या मोलात त्यांनी घेतल्या आहेत विकत, कचऱ्याच्या भावात. म्हणजे ज्या कंपनीचं बँकांचं देणं 3,800 कोटी आहे ते सगळं शून्य होऊन 299 रुपयात 299 कोटीमध्ये ती मोठी कंपनी विकत घेतली. म्हणजे याच्यात जर तुम्ही म्हणाल ना, एक एक मंत्री म्हणा, संत्री म्हणा, कोणी म्हणा, बँकांना ज्या प्रमाणात या लोकांनी बुडवलं आहे ना, अनबिलिव्हेबल आहे, अनबिलिव्हेबल. ते हे सगळे डिटेल मी त्याच्यावर काम करायला खूप वेळ लागतो, पण मी शांतपणे बसून करते आणि मग हे एक एक प्रकरण खोदून काढते. आणि याच्या मागचा उद्देश काहीतरी माझा एक ट्रिगर पॉईंट असतो. म्हणजे जेव्हा नितीन गडकरींचा सुरुवातीला माझा लढा झाला, त्याला ते योगिता ठाकरे नावाची जी केस होती ते होती, आणि त्यानंतर आत्ता जे मी त्यांच्या विरुद्ध लढायला लागले ते त्यांचे एक सहकारी आहेत अतुल शिरोडकर नावाचे. त्यांनी गरिबांच्या चाळी होत्या त्या गडकरींनी फोन करून थेट करून त्यांना टॉप ऑफिशियल्स म्हणजे वळसा नायर आणि असीम गुप्तांना त्यांनी फोर्स करून त्यांच्या घरात बुलडोज केली. आणि ते व्हिडिओ बघून ना, तो आक्रोश बघून माझा इतका संताप झाला की मी ह्यांना धडा शिकवायचं ठरवलं. आणि म्हणून मग मी ते सगळं काढायला सुरुवात केली आहे. आणि बघून मीच आता गार झाले की हे काय आहे. आणि हे आपले सो कॉल्ड रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, जो प्रत्येक रोड दिला की त्याचा किकबॅक त्यांना येतोय, माझ्याकडे ऑन पेपर आहे आता. म्हणजे गडकरींसारख्या नेत्यांची इमेज सगळीकडे अशी आहे, किंवा माध्यमं असतील, जनता असेल किंवा कोणी असेल, की गडकरी म्हणजे रोडकरी किंवा रस्ते बनवणारे मंत्री, तर त्यांची एक इमेज कुठेतरी चांगली आहे. ते काय करतात माहिती आहे, ते बोलतात, एकतर लोक जसं बोलतात ना तसं ते बोलतात, त्यामुळे ते लोकांशी कनेक्ट होतात. दुसरं म्हणजे ते जेवढे विरोधी पक्ष आहेत ना सगळ्यांची कामं करून देतात. म्हणजे सगळ्यांशी हितसंबंध जपायचे, कोणीही राजकीय नेता असो, एक्झॅक्टली गडकरीच नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल सगळे चांगले बोलतील. मी का बोलते, कारण इतरांना वाईट म्हणणारे आहेत, गडकरींना वाईट म्हणणारी माणसं फार कमी आहेत, कारण ते सगळ्यांना खुश ठेवतात. आणि मला तेच कळत नाही की काय चाललंय, म्हणजे हे काय करतोय आपण देशाचं आता. मला आणि मी म्हणते ना की गडकरीच नाही, आता सुरुवातीपासून जर तुम्ही माझा लढा बघितला, आधी अजित पवार झाले, नितीन गडकरी झाले, खडसे झाले, भुजबळ झाले, भुजबळांविरुद्ध तर किती लढले, मग राजेश टोपे आहेत, जयदत्त क्षीरसागर आहेत, असे कितीतरी असंख्य लोक. राग या गोष्टीचा येतो की जनता 2 वेळचं जेवण मिळायला लोकांना प्रॉब्लेम होतो. ह्या लोकांची घरं म्हणजे कोणीच नसतात. आता गडकरी, मी म्हटलं की मी ऐकलं की ते आधी स्कूटरवर जायचे, ती चेतक स्कूटर होती त्यांची, तिथून ते आता खायच्या काय म्हणजे. आणि एकच नाही, कुठलाही तुम्ही अगदी क्षुल्लक नेता घ्या, जो छोटूसा आत्ता झालेला आमदार घ्या, त्याचं पण तुम्ही आता इस्टेट बघितली कायच्या काय असते. साधा नगरसेवक घ्या, एक्झॅक्टली, निवडून आल्याच्या काहीच महिन्यात त्याच्याकडे काय गाड्या असतात. आणि कालच मी एका ट्विटरवर बघत होते, एक भाजपचा कुठला तरी नेता आहे, त्यांनी लँड क्रुझर घेतली आहे आणि ती 2.4 करोडची लँड क्रुझर आहे आणि तो इन्कम टॅक्स फक्त 17 लाख भरतोय. म्हणजे ऑन पेपर त्याचा इन्कम 17 लाख आहे. म्हणजे कोणतेही राजकीय नेते जेव्हा त्यांचं ॲफिडेविट बघितलं जातं, जेव्हा हे अर्ज भरतात निवडणुकीचा, तेव्हा त्याच्यावरती त्यांचं इन्कम 2 ते 3 लाख, अक्षरशः 2 ते 3 लाख. आत्ताच मी 17 ऑगस्टला मागच्या वर्षी मी अख्खी लिस्ट वाचून दाखवली
की आपले जे टॉप नेते आहेत महाराष्ट्रातले, सगळ्या पक्षाचे सगळे नेते, त्या प्रत्येकाने शेवटचं भरलेलं त्यांचं टोटल इन्कम किती, म्हणजे कोणाला धक्का बसेल की एकनाथ शिंदे काही 60 लाख आहे, अजित पवार 72 लाख आहे, देवेंद्र फडणवीस 24 लाख आहे. म्हणजे हे सगळे जर नेते आपण बघितले, अगदी पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत मी बघितलं, आणि एक नाना पटोले मला वाटतं 4 लाख आहे. म्हटलं नाना पटोले जे कपडे घालतात त्यांचं लॉन्ड्रीचं बिल वर्षाचं 4 लाख रुपये असेल, म्हणजे जेवढे ते पांढरे पांढरे शुभ्र कपडे घालतात. तर पण फॅक्ट आहे की त्यांचं म्हणजे रिडिक्युलस इन्कम दाखवलेलं आहे, रिडिक्युलस. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो, अरे याच्यापेक्षा तर जास्त माझा ड्रायव्हर कमवत असेल, पण असे रिडिक्युलस इन्कम दाखवलेले आहेत. सुप्रिया सुळे आता त्यांच्या 1 एकर जमीनमधनं काही 70 काहीतरी कोटी अमुक त्यांचं हे वांग्याचं उत्पादन. एक्झॅक्टली. पण म्हणजे गंमत म्हणजे त्याच्यात एकाने प्रश्न विचारलेला की असं इन्कम एवढं जर येत असेल तर महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी शिकवावं की हे उत्पन्न कसं काढता येतं. त्याच्यावर एक जण म्हणाला, अरे ते तर सोड, म्हणजे आता हे ज्यांनी सगळं जे झालं, आता अतिवृष्टी झाली, त्यानंतर सगळी पिकं सत्यानाश झाला, तर म्हणे सगळे आत्महत्या करतात, मग यांना काय झालं, हे कसे टिकून राहू शकतात. पण दॅट इज म्हणजे जोक्स अपार्ट आपण म्हणतो ना, पण दिस इज द टेरेबल स्टेट ऑफ अफेअर्स. म्हणजे ते कुठेतरी नॉर्मलाइज पण झालंय ना, की हां यांचे असतीलच काहीतरी इन्कम सोर्स असेल, जरी हे दाखवत असतील कागदोपत्री. आता उद्धव ठाकरेंचंच इन्कम जेवढं दाखवलंय कागदोपत्री, की कसं शक्य, कोणीही विश्वास करू शकणार नाही. उघडपणे विचारलं की मातोश्री 1 मातोश्री 2 आलं कुठून, म्हणजे कुठून येतात हे पैसे. मला कोणी माझ्या घरातला विचारलं सोफा कुठून आला, खुर्ची कुठून आली, मी सांगू शकेन मी इथनं विकत घेतले, तर त्याचा इनवॉइस आहे, आणि आम्ही ऑनलाईन पेमेंट केले, RTGS पेमेंट केले. ह्यांनी दाखवा ना मला कुठून येतं सगळं त्यांचं ते. जेव्हा तुम्ही हे कागदपत्र शोधून काढता, मग क्रॉस चेक करता, ह्या सगळ्या गोष्टी, पण जेव्हा एखादी व्यक्ती येते तुमच्याकडे, पीडित असेल, तक्रार घेऊन येत असेल, कागदपत्र घेऊन येत असेल, तर तेव्हा तुम्हाला ते क्रॉस चेक करावं लागत असेल. तेव्हाही ते एक चॅलेंज असेल की एखादा व्यक्ती तक्रार घेऊन येत असेल, एखादी व्यक्ती कागदपत्र घेऊन येत असेल की माझी जमीन हडपली अमुक अमुक एका नेत्याने किंवा बिझनेसमॅनने, तेव्हा तुम्हाला ते एक प्रोसेस असेल त्याची. नाही, काय होतं आहे की मी वैयक्तिक विषय जनरली लढत नाही. मी असं ठरवलं आहे की आपण तत्व म्हणून फक्त आपल्याला देश बदलायचा आहे, देशाचे राज्यकर्ते बदलायचे आहेत आणि त्यांच्या पद्धती वागण्याच्या रादर. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांना हे करणं किंवा त्यांचा भ्रष्टाचार एक्सपोज करणं गरजेचं आहे. कारण वैयक्तिक केलं ना की वैयक्तिक आरोप होतात. कोणी बिल्डर विरुद्ध लढलं तर म्हणतात हा बिल्डरकडनं यांनी पैसे घेण्यासाठी केलं की वॉट एव्हर. म्हणून मी जनरली वैयक्तिक विषय घेतच नाही. मी फक्त जनहिताचे, जिथे खूप लोकांना फरक पडत असेल असेच इश्यू किंवा याचे इश्यू म्हणजे भ्रष्टाचाराचे तेवढेच फाईट करते. कारण तेच करता करता नाकात दम येत होता आणि कुठून वेळ काढणार. बरोबर आहे. तुम्ही म्हणता मी कोणालाही घाबरत नाही, मी अमुक इतके कोटीचा टॅक्स भरते वर्षाला, म्हणजे तुम्ही कुठेही अडकलेला नाहीत किंवा तुमचे हात कुठल्या दगडाखाली नाही आहेत, म्हणून तुम्ही निर्धास्तपणे ते घोटाळे बाहेर काढू शकता. पण कुठेतरी भीतीही वाटत असेल की बाबा आपण गाडी चालवतोय, ड्राईव्ह करतोय किंवा कुठे एकटं जातोय फिरतोय, कुठेतरी जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात जेव्हा सामाजिक कार्यकर्ते असे काम करत असतात. तुम्ही तर मोठ्या मोठ्या मंत्र्यांना नडताय म्हटल्यावरती धमक्या तर आल्याच असणार आहेत. हो, मी तर इनफॅक्ट माझ्या ड्रायव्हरला सांगते की तू शांतपणे गाडी चालव, कारण समजा आपल्या चुकीने आपला ॲक्सिडेंट झाला तर त्यांच्यात मारामारी होईल की मी मारलं का तू मारलं. म्हणजे लिटरली आत्ताच्या घटकेला मला तर अशी म्हणजे हे गंमत वाटते, पण फॅक्ट आहे की सगळ्यांनाच नडलो आहे. कोणी काही करू शकतं, कधीही करू शकतं. म्हणूनच मला सरकारने सांगून सुद्धा बॉडीगार्ड घेतला नाही. मी त्या प्रश्नावर पण येणार होते की तुम्ही का प्रोटेक्शन घेतलेलं नाही. तुम्हाला सरकार म्हणत होतं पोलीस प्रोटेक्शन घ्या. एक बॉडीगार्ड येणार, तो माझ्या गाडीत बसणार, पाठून गाडीला कोणी धडक दिली माझ्याबरोबर तो मरणार. काय वाचवणार आहे तो मला. म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की इंदिरा गांधीला होतं, बेनझीर भुट्टोला होतं, एवढी Z+ असून सुद्धा ज्यांना मारायचं त्यांनी मारलंच आहे. इथे लिहिलंय कपाळावर जे होणार ते. आणि आता आपण त्याच्यातली गमतीशीर असं म्हटलं तर फॉर मला माझ्या आयुष्यात मी सगळं करून झालंय. मी अख्खं जग बघून झालंय. हो. आणि मुलं आता मोठी झालीत, संसारिक जबाबदाऱ्या संपल्या. नाव इट इज टाइम फॉर मी टू गिव्ह बॅक टू द सोसायटी, जे मी करते. याच्यात काही झालं तरी ठीक आहे, आय एम ओके विथ इट, मला काही फरक पडत नाही. रिव्हॉल्वर बाळगता जवळ? नाही, अजिबात नाही.
एखादी पाहिजे ना सेफ्टीसाठी. नको नको. आलं कोणी डायरेक्ट समोर ना तर आम्ही लढताना कोणी म्हणजे एक दोनदा असंही झालं होतं की लोक फिजिकल होतात, म्हणजे असे अक्षरशः पकडतात, धक्के मारतात. आम्ही कधी नाही, आम्ही असे उभं राहतो, तुम्हाला जे करायचं करा. कारण की त्यांना तेच हवंय, आपली रिॲक्शन. आपण रिॲक्ट झालो एक्झॅक्टली. पकडले. आपण जर नॉन व्हायलंट करायचं असलं तर आपल्याला नॉन व्हायलन्स हे दाखवावं पण लागतं. पण अनिश सर कधीतरी म्हणत असतील काळजीने की तू आता एवढं अशी घोटाळे काढतायत म्हटल्यावर तुम्ही की काळजी घ्या. कधी हे काम सोडून देण्याचा सल्ला दिला तुम्हाला? नाही, घरच्यांनी कोणीच नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे मी किती डिटर्मिन्ड आहे या गोष्टीत. आणि माझे सगळ्यात मोठे फॅन जर कोणी म्हटलं असेल ना तर माझे सासरे होते. आणि खूपच म्हणजे एखादं वाक्य जरी तुम्ही माझ्या विरुद्ध त्यांच्याकडे बोललात तर ते तुमचीच काशी करतील असे इतके. म्हणजे त्यांना इतकं हे होतं की नाही, माझी सून म्हणजे इतकी सिद्धांतवादी आहे की ती त्याच्या बाहेर जाणारच नाही. त्यामुळे ते एवढे माझे. एकदा तर मला आठवतं ना, निखिल वागळ्यांनी एका शोमध्ये त्यांनी का कोणाच ठाऊक, एरवी तर ते नेहमी माझ्याबद्दल चांगलं बोलायचे, एका शोमध्ये त्यांनी मला वाटेल तसे प्रश्न विचारले. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी माझ्या सासऱ्यांनी त्यांना मला म्हणे त्यांचा नंबर आहे का तुझ्याकडे? म्हणलं हो आहे. तर म्हणे मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि त्यांनी फोन केला त्यांना. म्हटलं अरे पप्पा नका करू त्यांना उगाच, यू नो ही इज अ नाईस पर्सन दॅट वे. तर ऐकेच ना, त्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हणाले डू यू इवन नो वॉट माय डॉटर इन लॉ इज. असं इतके हे होते. आणि असं घर मिळाल्यावर बरोबर घाबरायचं काही कारणच नाही. कुटुंबाचा सपोर्ट अशा कामामध्ये खूप महत्त्वाचा असतो. बरोबर आहे. अनिश सरांचं आणि तुमचं लग्न कसं जमलं? म्हणजे अशा या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट असतो आपल्या लाईफ पार्टनरचा, आपल्या नवऱ्याचा, आणि तो सरांचा सपोर्ट तुम्हाला मिळतोय. तर असा व्यक्ती आयुष्यात येण्यासाठी पण काहीतरी घडलं असेल. नाही, आम्ही आमचं वयवर्ष 17 होतं तेव्हापासून एकमेकांना ओळखतो. आमची एक कॉमन मैत्रीण होती, म्हणजे माझी ती स्कूल फ्रेंड होती आणि त्याच्याबरोबर ती कॉलेजमध्ये होती. तिच्यामुळे आमची ओळख झाली होती. आणि आय थिंक मी 11वी 12वीत असल्यापासून मी त्याला ओळखायचे. पण त्याच्यानंतर कारण मी सायन्समध्ये होते आणि तो कॉमर्समध्ये होता. पण नंतर वयाच्या आय थिंक 23व्या वर्षी आम्ही एकदा एकत्र बाहेर ट्रिपला गेलेलो. आणि त्याच्यात काय कसं झालं, फ्रेंड्सनी चिडवायला सुरुवात केली आणि त्याच्यावरनं आम्हालाही कळलंच नाही कधी काय झालं. आणि 6 महिन्यात आमचं लग्नही झालं. आणि ते पण असं एकदम चिडवण्यामध्ये प्रेम झालं. तसं झालं. आणि जेव्हा म्हणजे माझ्या घरनं खूप विरोध नंतर झाला, कारण माझ्या भावाला असं वाटलं होतं की मी मास्टर्स करावं कॅनडाला जाऊन वगैरे. तर त्याला मी तेव्हा टोफेलची एक्झाम वगैरे पण दिली होती आणि मला खूप चांगला स्कोर आलेला. तर त्याला असं वाटत होतं. आणि टिपिकल महाराष्ट्रीयन आमच्याकडे सगळे असे फार हे होते, शिक्षण पहिलं पाहिजे आणि मास्टर्स कर, PhD कर वगैरे वगैरे. तर त्याच्यात घरून थोडा विरोध झाला. आणि माझे आईबाबा येऊन अनिश आईबाबांना म्हणाले की नाही तुम्ही तुमच्या मुलाला समजावा, आमची काही महाराष्ट्रीयन मुलं मेली का, आम्ही कशाला गुजराती कशाला करायचं वगैरे. असं सगळं खूप ते झालं. आणि माझ्या सासऱ्यांना टेन्शन आलं रात्री की यांनी खरंच तिला काही केलं तर. म्हणून त्यांनी ओव्हरनाईट आमच्या लग्नाचा प्लॅन बनवला सासऱ्यांनी. आणि आमचं लग्न झालं, म्हणजे पळून जाऊन झालं असं सगळे. सासऱ्यांचा सपोर्ट घेऊन पळून जाऊन लग्न. म्हणजे मी पळाले नव्हते, कारण मला ते खूप विचित्र वाटत होतं की आईवडिलांना न सांगता कसं करा हे ते. पण नंतर मग सगळं दोन्ही एक्सेप्ट झालं आणि छानपैकी मग इनफॅक्ट कौतुक होतं माझ्या वडिलांना अनिशचं, हेही तेवढंच चांगलं. कारण गुणी आहे त्याच्यात काही प्रश्नच नाही. असं कधी झालं की एखाद्या मोठ्या नेत्याकडनं सेटलमेंटसाठी कॉल आला की काय घेता गप्प बसायचे तुम्ही, काय घेणार? एक्झॅक्टली. तर एकदा मला वाटतं 2012-13 मध्येच असेल, भुजबळांविरुद्ध मी जेव्हा लढत होते तेव्हा त्यांनी एका बाईंना माझ्या घरी पाठवलं. आणि ते पण कसं की मला एका डॉक्टर कृष्णकांत मालप म्हणून माझी पॅथ लॅब होती, डायग्नॉस्टिक सेंटर होतं माझं सांताक्रूजला. तिथे एक जे रेफरल करणारे जे एक डॉक्टर होते कृष्णकांत मालप, त्यांचा मला फोन आला. मला म्हणे तुम्हाला एक बाई आल्या आहेत, त्या नवी मुंबईहून आल्या आहेत आणि त्यांना तुम्हाला कसंही करून भेटायचं आहे. तर मी म्हटलं आज नको, कारण तेव्हा ना अनिशची एक छोटीशी सर्जरी झाली होती आणि ते करून आम्ही जस्ट घरी आलो होतो. तर मी म्हटलं आज नको, पण नंतर भेटू. ते म्हणे नाही ते फार लांबून आले आहेत, अगदी आम्ही 10 मिनिटं घेतो वगैरे. आणि त्यांना ते घेऊन घरी आले. आणि ह्या बसल्या बाजूला
त्यांना कृष्णकांत मालपना म्हणतात, जरा तुम्ही थोडं दुसऱ्या रूममध्ये थांबता का? आणि मला सांगायला सुरुवात केली की मी समाजसेविका आहे. आणि मग अगदी हे करून म्हणतात, कसं आहे की मी तिथे वाकोला म्हणजे माझ्या घराच्या जवळच आहे, तिथे काही झोपडपट्टीच्या इश्यूजवर मी काम करत होते. तिथेच माझी ओळख छगन भुजबळांबरोबर झाली. तर म्हणे आणि मला 2 मिनटात सुचलंच नाही की हिला काय बोलावं, की लाईक कशासाठी आली आहे ते मला थोडीशी पुसटशी कल्पना आली. तर म्हणे मी नाही तिथे खूप समाजकार्य करते, अमुक तमुक, आणि मला ह्याची पण हौस आहे कसली, ॲस्ट्रॉलॉजीची, आणि त्यांना पण आहे म्हणे भुजबळांना. तर म्हणे त्याच्यामुळे आमची जास्त चांगली ओळख झाली. ॲक्च्युली कसं आहे ना, त्यांनीच मला पाठवलं इकडे आणि त्यांनी असं विचारलं की तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देतो, तुम्ही फक्त याच्यातनं बॅकआउट व्हा. असं छगन भुजबळांनी त्यांना त्यांच्या सांगितलं. थ्रू त्या कल्पना इनामदार नावाच्या बाईंना सांगितलं. आणि हे सगळं मी तेव्हा इनफॅक्ट ट्विट पण केलं, आणि ते ट्विट मग ABP माझाने दाखवलं, आणि ते सगळंच झालं. त्याच्यानंतरही माझे वाद झाले त्या बाईंशी पण, अण्णांच्या एका ह्याच्यावरनं. पण त्यांनी जे पाठवलं तर मी त्या बाईंना म्हटलं, एक तुम्ही झोपडपट्टीतल्या लोकांसाठी काम करता? म्हणे हो. म्हटलं त्यांची ती परिस्थिती ना भुजबळांसारख्या लोकांमुळे, आणि तुम्ही आलात त्यांचा निरोप घेऊन आणि तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी करता, तर त्यांना जाऊन माझा निरोप द्या. ते त्यांचा निरोप घेऊन इथे आलात, माझा निरोप घेऊन तिथे जा आता, की त्यांना सांगा तुमची शनीची दशा आत्तापासून सुरू झाली आहे. आणि म्हटलं आता जर तुमचं बोलणं झालं असेल तर उठा आणि निघा, असं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा म्हटलं असेल कोणाला. आणि कारण इतके माझे असे कान असे रागाने गरम झाले होते की उठ आणि निघ असं नाही म्हटलं तिला मी उठा आणि निघा असं म्हटलं. आणि लिटरली मग त्या गेल्या, आणि त्याच्यानंतर मी रागाने ट्विट केलं की भुजबळ यापुढे याद राखा, आम्ही असली माणसं नाही आणि असले कोणाला पाठवत जाऊ नका. आणि ते मग तेव्हा त्याची स्टोरी ABPने कॅरी पण केली होती. पण त्याच्यानंतर मला नाही वाटत कोणाला हिंमत झाली असेल कधी तुम्हाला फोन करायची की बाबा एक्सपोज पण होऊ. तेव्हा हळूहळू कसं असतं आधी की लोकांना वाटतं की RTI करणं म्हणजे खंडणीसाठी टाकणं आणि पैसे खाणं. पण कोणी तत्वांसाठी करत असेल, इतके टोकाला जाऊन लढतील यांच्या विरुद्ध. पण डिफेमेशन ह्यांनी तर, खडसेंनी तर इतकं छळलं. आता टोटल 39 डिफेमेशन केसेस होत्या. 39 2018ची लास्ट बातमी बघितली. 26 होते तुमच्या. 26 वरनं 29 वरनं आता 39 आहेत. त्याच्यापैकी बऱ्याचशा कोर्टांनीच डिसमिस केल्यात, आणि काही मी क्लबिंग करून घेतल्या, काही डिसमिस करून घेतल्या. आणि आता काही फार कमी उरल्या आहेत. त्याच्यापैकी मला वाटतं 32 खडसेंनी केलेल्या आहेत आणि 7 भुजबळांनी केलेल्या आहेत. म्हणजे ह्या 2 नेत्यांनी मिळूनच एवढ्या अब्रुनुकसानीचे खटले आहेत तुमच्या विरोधात. अजित पवारांनी नाही कधी केलं, गडकरींनी नाही केली कधी केस. गडकरींनी एकदा फक्त डिफेमेशनची नोटीस पाठवलेली, केस नाही केली कधी. अच्छा. कधी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला? ब्लॅकमेल काय करणार आम्हाला? काही असू शकतात, धमक्या देऊन, धमकी. मला दाऊदची ती एकदा आली होती, आय डोंट नो यू हर्ड अबाउट, खडसेंच्या प्रकरणाच्या वेळेस. तेव्हा मी आणि मिस्टर रात्री नेटफ्लिक्स बघत होतो, फ्रायडे नाईट होती, आणि अचानक असा फोन आला, आणि मी न उचलता, आता तरी मी असे फ्लॅपवाला वापरते, पण तेव्हा तर जस्ट फोन उचलून मी हॅलो म्हटलं. म्हणजे तू अंजली बोल रही है? माझ्याकडे आहे ती ऑडिओ, ती पण मी तुम्हाला देते. अंजली बोल रही है? तर मी म्हटलं हां. तो मैंने अंजलि तू ये खड़से के खिलाफ लड़ना छोड़ दे, नहीं तो तेरा जीना हराम कर देंगे, तू फॅमिली वाली आहे ना. ते म्हटलं 2 मिनटं आय वॉज स्टम्प्ड, असं की आता काय बोलू लाईक. आणि मी म्हटलं पर कौन बोल रहा है? तर म्हणे वो तुझे उससे क्या है, तू खड़से के खिलाफ लढना छोड़ दे, तूने सबका जीना हराम कर रखा है. हा त्याची शेवटची ओळ होती. आणि मी कट केला तर ट्रू कॉलरवर दाऊद 2 आलं होतं. मग मी तो नंबर संजय सक्सेना होते तेव्हा जॉईंट CP क्राईम होते, त्यांना रात्रीच्या रात्री पाठवला. पण त्याचं पुढे काय झालं ते मला आतापर्यंत कळलेलं नाही. म्हणजे दाऊदच्या नावाने, ठीक आहे की तो कोण व्यक्ती होता, त्याचं नाव काय होतं, पण दाऊदच्या नावाने तो नंबरही पाकिस्तानी होता. बरोबर आहे. तुमच्या फॅमिलीबद्दल विचारायला आवडेल मला की तुमचे वडील संघात होते, ते म्हाडाच्या याच्यावरती अधिकारी मॅनेजर होते. हे जे तुम्ही करताय, ही जी तुमची भूमिका, हे कुठनं आलंय? म्हणजे ॲक्च्युली खूपशी बाबांमुळे आली आहे. माझे बाबा अतिशय सिद्धांतवादी आहेत, म्हणजे होते ते 2002 मध्ये वारले. पण आम्ही 4 भावंड आहोत, आणि 4ही अशीच आहोत,
खूप जास्त तत्ववादी. कारण बाबांचे जे अमुक अमुक आपण म्हणतो डायलॉग्स, आई वडील जे आपल्याला शिकवतात, आणि की आपल्या जेवढं आहे आपल्याकडे ते जेवढं आहे तेवढेच पाय पसरायचे, किंवा मोडेन पण मी वाकणार नाही वगैरे वगैरे जे होते, कुठे ना कुठे दॅट मेक्स अन इम्पॅक्ट ऑन अस. त्यामुळे मला असं वाटतं की जी घरातली आपली अपब्रिंगिंग असते त्यांनी खूपसा फरक पडतो. आणि बाबा प्रचंड तत्ववादी होते. त्यांनी इनफॅक्ट म्हणूनच राजीनामा दिला होता. म्हणजे कारण तिथे म्हाडामध्ये तेव्हा प्रचंड भ्रष्टाचार सुरू झाला होता. तेव्हा त्यांनाही ते करायला भाग पाडत होते. वडिलांनी सोडलं नाही, नकारच दिला आणि राजीनामा दिला. तेव्हापासून आय थिंक मी तेव्हा 11 वर्षाची होते. पण खडतर परिस्थिती सहन केली त्यांनी, पण कधी वाकले नाहीत ते कशाला. अशी भूमिका घेताना हे निर्णय खूप खडतर असतात. म्हणजे नोकरीवरती लाथ मारणं, राजीनामा देऊन अशा वेळेस कुटुंबावरती जी वेळ येते, म्हणजे तुम्ही त्याच्यातनं गेला असणार, सफर केला असणार, काय सांगाल? म्हणजे वडिलांनी तो निर्णय घेतला, त्याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागले. कारण तेव्हा आई घरी असायची. आई तिने लायब्ररीयनचा कोर्स केला, आणि तिथे आमच्या इथे कमलाबाई नेमकर लायब्ररी होती, तिथे ती 500 रुपये महिन्यावर नोकरी करायला लागली. आणि बाबा तेव्हा घरी असायचे. कारण कसं असतं ना, एखाद्या माणसाला थाटाची सवय झाली ना की तो प्रायव्हेट जॉब नाही करू शकत. कारण ते तेव्हा एस्टेट मॅनेजर होते. म्हणजे लाल दिव्याची गाडी, पोलीस जीप पुढे मागे असल्यावर ते कुठेतरी प्रायव्हेट कंपनीत, जिकडे कोणी कोणाला काही हे करत नाही, असं त्यांना ते तसे जॉब करणं खूप डिफिकल्ट पडायचं. आणि ती त्यांची मनस्थिती मी समजू शकते आता. म्हणजे तेव्हा असं वाटायचं बाबा का काही करत नाहीत, आपल्याला इतका त्रास होतोय वगैरे वगैरे. पण आईने तेव्हा ती नोकरी करून, म्हणजे आम्हाला 4 भावंडांना शिकवून आम्ही आज 4ही वेल प्लेस्ड आहोत. आणि तेव्हा म्हणजे मला आठवतं ना, आमच्याकडे ती एक तोंड दुधाची बॉटल यायची. म्हणजे ते होल, आय डोंट नो, तुला तर माहिती पण नसेल कारण तू खूप छोटी आहे. तेव्हाच्या काळी ना गव्हर्नमेंटचं दूध यायचं, आणि त्याच्यात एक होल मिल्क असायचं आणि एक तोंड मिल्क असायचं. अच्छा. तर तोंड म्हणजे त्याच्यातनं सगळं मलाई काढलेली असते. ओके. म्हणजे ते एकदम ऑर्डिनरी दूध असतं. त्याची फक्त एकच बॉटल यायची आमच्याकडे, ती गव्हर्नमेंटच्या दुधाची. आणि त्याच्यातनं फक्त चहा बनायचा. त्यामुळे आम्हाला फळं माहीत नाहीत, आम्हाला दूध बीत तर माहितीच नाही अजिबात. अशा परिस्थितीतनं आम्ही मोठे होत. मग फटाकेचा बिझनेस करायचो मी आणि माझी बहीण. लिटरली म्हणजे लोकांना जाऊन फटाके दाखवून ऑर्डर आणून, भावंडा माझी दोन्ही मोठे भाऊ जाऊन आणायचे होलसेलमध्ये, आणि मग ते आम्ही विकायचो. असं करत करत आम्ही मोठे झालो 4घही. पण तत्वांच्या बाहेर कधीच गेलो नाही. आयुष्यात मग आता तुम्ही इतके घोटाळे बाहेर काढताय, पण आयुष्यातला पहिला घोटाळा असा कोणता होता की स्वतःला प्राऊड फील झालं? नाही, सुरुवात मला वाटतं मी 6 वर्षाची होते तेव्हा मला त्याचं नाव पण अजून आठवतं. मारुती विष्णू विचारे नावाच्या एका व्यक्तीने माझ्या कानात सोन्याचे डूल होते म्हणून मला पळवून नेलं होतं. आणि सायकलवरनं नेलं आणि खारवरनं अंधेरीला, म्हणजे तर समजा म्हणजे तुमच्या इथे असं कमीत कमी 8-1 किलोमीटर त्यांनी नेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी काय मला सांगितलं मला माहीत नाही. मी स्वतः माझ्या हाताने काढून त्याला ते दिले, आणि त्यांनी मग मला खार रेल्वे स्टेशनला सोडलं होतं. आणि मी रोड्स म्हणा किंवा अमुक गोष्टी म्हणा, नंबर्स म्हणा, या सगळ्यात डोकं खूप चालतं तेव्हापासून. तर मी 6 वर्षाची होते तेव्हा मी बरोबर घरी आले. म्हणजे खार स्टेशनवरनं माझं घर एक 5-7 मिनटं असेल, पण मी बरोबर घरी आले. बघते तर घरात हे धमाल चालली होती. पोलीस होते, पोलीसचे कुत्रे बित्रे सगळे होते, आणि खूप लोक होते. आणि मला विचारण्यात आलं की कुठे म्हणजे कसं होतं, कोण होता, सांगू शकशील का? मग ते मी घराचं पूर्ण डिस्क्रिप्शन त्याचं सांगितलं, कुठून कसं नेलं ते सांगितलं. पोलीस म्हणाले दाखवशील का? म्हटलं हो दाखवते. मी त्यांच्या पोलीस व्हॅनमध्ये बसले, आणि त्यांना त्या रस्त्याने, कारण मी जस्ट इंग्लिश शिकत होते, त्या रस्त्याने बरोबर त्यांना दाखवत एक सर्कल होतं अंधेरी 6 रोडला, जिथे त्यांनी मला डायरेक्शन विसरावी म्हणून त्यांनी मला 6 वेळा त्या सर्कलला फिरवलेलं. मी पोलीसच्या गाडीला पण 6 वेळा फिरवलं, आणि बरोबर घेऊन गेले. खालनं दाखवलं, म्हटलं हा इथे राहतो, त्याच्या घराच्या बाहेर ही पाटी आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं केलं. आणि मग रात्री त्यांच्या घरी पोलिसांनी धाड घातली, आणि त्याला अटक झाली. आणि त्याच्याकडनं एका मंदिराचे सोन्याचे दागिने,
नंतर काही चांदीची भांडी आणि भरपूर काय काय मिळालं. आणि मग तो येरोडा जेलला होता 7 वर्ष. आणि त्याच्यानंतर काय मला काही पुढे माहीत नाही. तो पहिला झालं. 7 वर्षाचे होतात तुम्ही? 6 वर्षाचे. 6 वर्षाच्या, बापरे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा 14.5 वर्षाची होते, जेव्हा 10वीची परीक्षा दिली आणि जसं मी म्हटलं की खडतर परिस्थिती होती म्हणून नोकरी करत होते. तर कारण सगळ्या माझ्या मैत्रिणी अशा छान एन्जॉय करत होत्या आणि मी नोकरी करायचे तेव्हा. तर ती नोकरी आमच्या एका ओळखीच्या चार्टर्ड अकाउंटंट मुलांनी लावली होती. आणि तिथे लॉटरीची विनिंग तिकीट्स यायची. तर मला त्याचा अकाउंट्स ठेवण्यासाठी म्हणून त्याचा हिशोब ठेवण्यासाठी इन शॉर्ट तर मी नोटीस केलं की त्याच्या मधल्या नंबर्सची तिकीटं गायब होती. आणि मग मी ते प्रॉपर सगळं बसून सगळे लिहून काढले. आणि ते जे ओनर होते त्यांना सांगितलं की ही तिकीट्स याच्यात नाही आहेत. मग ते त्यांनाही कळलं. मग मी त्यांना सिस्टमॅटिकली दाखवलं कशी गायब आहेत ते. मग त्यांनी त्याच्यावर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून मग कळलं की ज्यांनी मला नोकरीला लावलं होतं तोच त्याच्या मागे ॲक्च्युली होता. आणि मग त्याला पकडवून दिलं होतं. आणि दॅट वॉज प्रॉबेबली माय सेकंड एक्सपोज. अशी सुरुवात झाली जी अजूनही थांबलेली नाही, थांबूही नाही. इंडिया अगेन्स्ट करप्शनचा तुम्ही भाग होतात, अजूनही आहात. त्याच याच्यामध्ये केजरीवाल देखील होते. आणि तुमचं जे आंदोलन आहे अण्णा हजारेंचं आहे, संपूर्ण देशाने पाहिलंय. आत्ता काय वाटतं की अण्णा हजारेंशी भेट होते आजही? नाही, आता म्हणजे मी त्यांना शेवटचं 2016 भेटले, त्यानंतर नाही भेटले. ओके. मी खडसेंचं जे उपोषण करायला बसणार होते त्याच्या आधी मला असं वाटलं की अण्णांचा आशीर्वाद घ्यावा जाऊन, म्हणून मी भेटून आले होते. त्यानंतर भेट कधी झाली नाही. अच्छा. आणि केजरीवाल यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही म्हणालात की ते चुकीची कामं करत होते वगैरे, मला इतका कुठे बिघडले केजरीवाल? नाही, मला इतका राग येतोय की आज ती जी मूव्हमेंट होती ना ती अख्खी देश घडवू शकली असती. मला राग त्यांचा याच्यासाठी येतोय की त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या पूर्ण मूव्हमेंटची वाट लावली. म्हणजे खरंच आज त्यांनी देश अख्खा एका वेगळ्या दिशेने गेला असता. पण त्यांनी जे मार्ग केले ना ते खूप चुकीचे होते. आता खरं तर मी त्यांना पहिल्या वेळेस जेव्हा आमचं आंदोलन सुरू होतं तेव्हाच मी त्यांना म्हटलं होतं की वी आर ॲट लॉगर हेड्स आणि आता आपल्याला इथनं पक्ष बनवणं गरजेचं आहे. आणि यांची जोपर्यंत आपण खुर्ची जाऊन हलवत नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. आणि त्याच्यानंतर आमचं बरीच चर्चा माझी आणि त्यांची झाली होती, प्रशांत भूषण सगळ्यांबरोबर झाली होती. आणि मग जेव्हा पक्ष बनला, आम्ही सगळे फाउंडर मेंबर्स आहोत त्याचे, आम आदमी पार्टीचे. पण जेव्हा पहिली निवडणूक नाही, दुसरी दिल्लीची निवडणूक झाली आणि मी दिल्लीला जेव्हा गेले तेव्हा आम्हालाच धक्का बसला. कारण आम्ही, जर तुम्ही बघितलं असेल की 2011पासून मी अशीच आहे, ते आत्तापर्यंत अशीच आहे. म्हणजे कधी घातलं तर सलवार कमीज घालते, कधी वाटली तर जीन्स घालते. माझ्या ड्रेसिंगमध्ये काही फरक पडत नाही, माझ्या विचारांमध्ये काही फरक पडत नाही. पण तिकडे जेव्हा आम्ही दुसऱ्यांदा गेलो आणि सगळे बघितले की अगदी पांढरं शुभ्र कपडे घातलेले आणि ते बंडी घातलेले लोक, असे टिपिकल पॉलिटिशियन्स तिथे यायला लागले. आणि सगळे तिथलं जे कल्चर होतं ना ते बदललेलं दिसलं. त्याच्यात आधी जे आमचे विचार होते की बाबा आपण मुसलमान ठिकाणून एका ब्राह्मणाला उभं करायचं, तो हरेल, माहीत नाही जिंकेल की हरेल, पण लोकांची विचार करण्याची एक दिशा आपण बदलू. पण जेव्हा मी बघितलं की वहाँ जाट का पॉप्युलेशन है, जाट को खडा करो, हे जेव्हा बघितलं ना तेव्हा मला अस्वस्थ झाल्यासारखं झालं. त्यानंतर हळूहळू गोष्टी बाहेर येत गेल्या. आणि अगदी जेव्हा प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी त्यांना एकदा अगदी भर नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंगमध्ये कॉर्नर केलं होतं, तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्ही काँग्रेसबरोबर जाणार असं ऐकतोय आम्ही. कारण आमचं सगळ्यांचं असं मत आहे की या सगळ्या पार्ट्या भ्रष्ट आहेत आणि कोणीच एक्सेप्शन नाही आहे. काँग्रेस नाही आहे तर भाजप पण नाही आहे. पण जर तुम्हाला भाजप वाईट दिसते आणि काँग्रेसची साथ घ्यायची किंवा काँग्रेस वाईट दिसते आणि भाजपची साथ घ्यायची, हे आम्हाला मान्य नव्हतं. तर म्हणून, आणि अशा विचारांची आम्ही असताना हे सगळं जेव्हा चाललं होतं त्याच्यात त्यांचा एक ऑडिओ क्लिप बाहेर आली आणि ती जेव्हा मी ऐकली तर माझं डोकं इतकं तडकलं. म्हटलं हे सगळी घाण करायला मी आले नव्हते, मी घरात बसेन पण अशी घाण करणार नाही. आणि तेव्हा मी ते सगळं पक्षपेक्षा सोडून दिला.
पण असं वाटतंय की सगळ्यांनी जर सोडून खरं तर तिथे राहून त्यांना उचलून टाकणं गरजेचं होतं. पण आपण रागाच्या भारात काही काही गोष्टी करतो, तसं करणं पण त्या मुवमेंटला पूर्ण त्याची वाताहत करून टाकली. पण कुठेतरी केजरीवाल यांनी आप हायजॅक केली आणि नंतर मग हे सगळं वाताहत झाली असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे प्रश्नच नाही, त्यांनी हायजॅकच केल्यासारखं झालं ते. कारण सगळी जी चांगली तत्ववादी लोक होती त्यांना ते बघणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे बरेच होते, तुम्ही होतात त्याच्यात, प्रशांत भूषण असतील, मेधा पाटकर असतील, हे सगळी लोक होती आणि त्या काळात तुम्ही इलेक्शन सुद्धा लढवल्या होत्या. हो ना. तर म्हणूनच वाटतं की त्याला ते एक चीफ मिनिस्टर त्याचं म्हणजे आपण एकीकडे जर मी मोदींना हे करायचे की मोदी मेगॅलोमेनियाक आहे, सायकोपॅथ असं अरविंद म्हणायचं, मला प्रश्न पडायचा मग तू काय, तूही तेच केलंस ना, की तुला तुझ्यापेक्षा चांगले किंवा तुझ्या बरोबरीचे कोणीच नकोय. तुला तुझ्या खालचे असणारे दिवसभर जसं आपण म्हणतो मोदी मोदी करणारे पाहिजेत, ते याला पण केजरीवाल करणारे लोक पाहिजे होते. आम्हाला राग कधी यायला लागला की पहिलं आमची तत्व काय होती की आम आदमी पार्टीच्या कुठल्याही बोर्डवर कोणाचा फोटो नसावा, फक्त पक्षाचं नाव. आता त्याच्यात कुठल्याही एका व्यक्तीचं नाव नाही आलं पाहिजे. व्यक्ती इज इममटेरियल, ती विचारधारा इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. तर तसं असताना तेव्हा जेव्हा सेकंड निवडणूक झाली तेव्हा एक गाणं बनवलं गेलं 5 साल केजरीवाल म्हणून. ते ऐकून मी आणि प्रशांतजी एवढे शॉक झालो की चाललंय काय लाईक. आणि त्याच्यात एकदा मी आणि प्रशांत भूषण बसलो होतो आणि त्यांनी मला सगळ्या जे कॅन्डिडेट्स होते त्यांचे फोटो दाखवले. एका जो कॅन्डिडेट ज्याला तिकीट दिलं होतं त्याच्या हातात पिस्तूल आणि इथे दारूची बॉटल. आणि मी म्हटलं पण काय करतोय, कोणी काँग्रेसमधनं आलेलं, कोणी भाजपमधनं आलं, तिथे तिकीट मिळत नाही म्हणून आपच्या तिकिटावर लढणं. मला एवढं इतकं कसं तरी झालं की आपण घरदार मुलं बाळं सोडून एक महिना आम्ही तिथे राहून लढायचो, एक दमडी न घेता, एक दमडी पक्षाकडनं न घेता. ते चाललंय काय, म्हणजे अशा कॅन्डिडेटला मी नाही निवडून देणार. म्हणजे ते कुठेतरी खटकायला लागलं होतं आम्हाला. पण केजरीवालांमध्ये तुम्हाला कधी सुरुवातीला हे दिसल्यात गोष्टी का नंतर यायला लागल्या? जसं की तुम्ही म्हणाल एकदा पावर हातात आली, सत्ता आली म्हटल्यावरती माणूस बदलू शकतो, भला तत्ववादी. पण मग केजरीवाल आंदोलनाच्या वेळेस पण असेच होते? नाही, तितके तसे नव्हते. माझ्या घरी येऊन नेहमी राहायचे, म्हणजे मुंबईत आले की राहायचे माझ्याच घरी. म्हणजे मला ते इतकं, आणि माझ्यापेक्षा बरोबर 1 महिन्याने मोठे आहेत ते. त्यामुळे असं वाटायचं की आपल्या भावासारखे असून हे काय आहे, म्हणजे कुठच्या दिशेने ते गेले आणि कशासाठी. आणि जेव्हा आपण बोलतो की मी घर घेणार नाही, गाडी घेणार नाही, बंगला घेणार नाही, आणि एकतर बोलू नये, तुम्हाला घ्यायचं असेल ना तर असं काही बोलू नका. तुम्ही लोकांना एक वेगळे विचार देता आणि त्याच्यावर तुम्ही टिकत नाही, तर मग ते खूप वेगळं वाटतं. म्हणजे मी तर तुम्हाला ओपनली म्हणेन की त्याबाबत मी योगी आदित्यनाथना मानते की ते निदान माणूस जसा होता तसा आजही आहे, जिथे राहायचा तिथे आजही राहतोय. आणि देशासाठी खरंच बदलण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी बराचसा प्रयत्न देखील केला. म्हणजे माझ्यासाठी ना पक्ष इज नॉट इम्पॉर्टंट. जो व्यक्ती देशासाठी खरंच करतो ना त्याला सलाम, जो कोणी असेल त्याला. आप स्थापन करताना त्याचा मोटिव्ह वेगळा होता, पण आप नंतर पर्सन सेंट्रिक होत गेली हळूहळू आणि नंतर सगळेच बाहेर पडले. म्हणजे आता कोणीच नाही आहे त्यांच्यासोबत, कोणीच. म्हणजे चांगली अगदी आपण म्हटलं तत्ववादी तर कोणीच नाही. आपण पुन्हा महाराष्ट्रावरती येऊया आणि घोटाळ्यांवरती येऊया. ऑफकोर्स तोच मुद्दा आहे आपला. तुम्ही अजित पवारांचा घोटाळा, सिंचन घोटाळा बाहेर काढलेला, त्यानंतर कोरेगाव जमीन घोटाळा असेल, 69 कंपन्यांमधले जे जमिनीचे सौदे तेही बाहेर काढलेले असतील. असे म्हणजे किती आहेत की अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, एकनाथ खडसे असतील, ह्या लोकांना राजीनामा द्यायला भाग पाडलं तुम्ही, जे घोटाळे काढले. अजित पवारांसारख्या दादा लोकांसमोर तुम्हाला उभं टाकायचं, त्यांचा घोटाळा बाहेर काढायचा, ते एक चॅलेंज कसं होतं? म्हणजे पर्सन टू पर्सन व्हॅरी करत असेल राजकारणामध्ये का प्रत्येक मंत्री सारखाच असेल, प्रत्येक राजकारणी सारखाच असतो? नाही, त्यांची जी लुटायची पद्धत आहे ना ती थोडी थोडी वेगळी असते. पण आपल्याला एकदा त्यांची मानसिकता कळली ना की पटपट शोधता पण येतं. आणि मला आत्ताच्या घटकेला पण, आता से फॉर एक्झाम्पल मी आता अजित पवारांविरुद्ध जेव्हा आत्ता लढले या मुंडवा घोटाळा प्रकरणात कोरेगाव पार्कच्या, त्याच्यात मला असं वाटतं त्या माणसाला अजिबात लाज नाही. आता एवढा मोठा घोटाळा झाला आहे, त्यांना स्पष्टपणे माहिती आहे त्यांच्या मुलांनी केलेला आहे, स्पष्ट. म्हणजे त्याच्यात
मार्चपासनं जुलैपर्यंत अगदी पोझिशन घेण्यापर्यंत हे सगळे प्रयत्न झालेत सगळे, तरी त्यांना काही लाज वाटत नाही, त्यांना काही फरक पडत नाही. पण मला आज ना खरंच एक गोष्ट मांडायची की जे देवेंद्र फडणवीस आधी होते, मी तर त्यांना एक पत्र काल ड्राफ्ट केले, जे मी काही माध्यमांना आता म्हणजे त्यांना आधी देणार आहे, नंतर एक कालांतराने माध्यमांना देईन. मला असं वाटतं की फडणवीसांसारखी माणसं जी पूर्वी कोणे एकेकाळी अतिशय तत्त्ववादी होती, म्हणजे मला त्यांच्यात एक ॲक्टिव्हिस्ट वाटायचा, तर ते 2011पासनं हळूहळू बदलत गेले. ठीक आहे, 19पर्यंत ते ठीक होते. 19 नंतरचे हे तो मी नव्हेच असं म्हणायची पाळी आली. म्हणजे ते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि अशा अजित पवारांना टॉलरेट करतायत, अशा असंख्य स्कॅमस्टर्सना जे टॉलरेट करतायत, त्यांना काय बोलू अशी परिस्थिती झाली आहे. मी तर त्यांना इनफॅक्ट मागे एकदा मेसेज पाठवलेला की यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द नेशन. की काय करताय तुम्ही, म्हणजे तुमच्या डोळ्या देखत सगळं होतं आहे, डोळ्या देखत तुमचे दोन्ही उपमुख्यमंत्री लुटतायत, आणि तेवढंच नाही तर तुमचे सुद्धा सगळे जे अमोल काळेंपासून जेव्हा जी सुरुवात झाली ते आत्ताचे मोहित भारतीय म्हणा, सगळेच म्हणा, काय करताय तुम्ही, मोहित भारतीय नाही, कंबोज सगळेच जी माणसं करतायत आत्ताच्या घटकेला, तुम्ही चालवलंय काय. अजूनही असं वाटतं की पहिले जे तुम्ही 2011मध्ये होतात तसं काहीतरी रिसेट करून तुम्ही पुन्हा ते फडणवीस झालात तर बरं आहे. नाहीतर आत्ताच्या घटकेला पूर्ण महाराष्ट्राची वाताहात लागली आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला असं म्हणायचं की एकनाथ शिंदे आणि अजितदादांना घेऊन डॅमेज होत आहेत फडणवीस. नाही, डॅमेज तर त्यांनी स्वतःलाच केलं आहे, त्यांना कोणाला घेऊन केलं असं म्हणण्यात काही पॉईंटच नाही आहे. कारण त्यांना घेतलं कशासाठी हेही मला माहीत नाही. पण आता हळूहळू सख्य इतकं वाढत चाललं आहे की बहुतेक त्यांच्याकडनं टिप्स घेत असतील लुटायचं कसं त्याची, आणि हेही त्याच मार्गावर जात आहेत की काय असं वाटतंय सध्या. अच्छा, हे सिंचन घोटाळा एवढा मोठा घोटाळा होता हा महाराष्ट्रातला. अजितदादांना तर राजीनामा पण द्यायला लागला होता, पण ह्याची ही कुठे होता घोटाळा, त्यांनी तर बंद केला. क्लीन चिटही मिळाली. क्लीन चिट म्हणजे क्लीन चिट नव्हती मिळाली त्यांना. अगेन दिस इज अ मिस्टेक. हा शब्द वापरला जात नाही, पण ती क्लीन चिट कधीही नव्हती. त्याच्यात तर चार्जशीट फाईल झाल्या होत्या. त्याच्या चार्जशीटमध्ये जेव्हा मी जे लढत होती KIDC मधला म्हणजे कोकण इरिगेशनमधला जो भ्रष्टाचार मी 13 धरणांचा बाहेर काढलेला, ज्याच्यात सुनील तटकरे आणि अजित पवार दोघंही होते, त्याचे केसेस त्याच्या चार्जशीट झाल्यानंतर गव्हर्नमेंट येऊन ती केसेस बंद करते. अँटी करप्शननी सरळ कोर्टात हे दिलं की आम्ही ह्या केसेस बंद करतोय. हु इज गव्हर्नमेंट टू डू दॅट? कोण आहेत ते, आणि कुठली क्लीन चिट आहे? कुठल्याही ACBने असं नाही म्हटलं की याच्यात भ्रष्टाचार झालाच नाही. ते कॉन्ट्रॅक्टरपासनं अधिकाऱ्यांना, जसं आत्ताच्या केला ते येवलेला केलंय किंवा त्या तारूला केलंय, हिंमत आहे का कोणाची पार्थ पवारचं नाव घ्यायची? सगळं तसंच प्रकरण चाललंय. तेव्हाही तसंच आहे. एक्झॅक्टली. पण तोच पॉईंट तोच आहे की हे जे डायलॉग मारलं जातं ना की कायदा सगळ्यांसाठी समान आहे, नो इट इज नॉट. तुझ्यासाठी वेगळं आहे आणि त्यांच्यासाठी वेगळं आहे. आता पार्थ पवारांच्या या कथित म्हणायचं का काय म्हणायचं, कथित नाही, तो म्हणजे माध्यमांचे सुद्धा गैरव्यवहार पण नाहीये, ते फ्रॉड आहे. क्रिमिनल फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी डन बाय अ डेप्युटी चीफ मिनिस्टर सन. इट इज नॉट अ कथित घोटाळा किंवा कथित काही गैरव्यवहार नक्कीच नाही. हे इतकं क्लिअर पिक्चर असताना सुद्धा FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव येत नाही. पुन्हा शीतल तेजवानी, ज्या याच्यातला मेन रोल होता ह्या सगळ्या गोष्टींचा, ती व्यक्ती गायब होते, नंतर कधीतरी येते आणि त्यातही VIP ट्रीटमेंट दिली जाते साक्ष देण्यासाठी जबाब घेताना, आणि लटकतं भलतंच कोणीतरी अधिकारी, आणि तो अधिकारी म्हणतोय सुद्धा मी बळीचा बकरा होतोय. यातले मेन रोल तर दुसरेच आहेत. आणि 99% ज्यांच्यावरती भागीदारी आहे, ज्यांच्या नावाने, त्यांना अटक होत नाही, त्यांच्यावरती FIR होत नाही. 1% ज्यांची भागीदारी आहे त्यांच्यावरती FIR होते. आता ते कसं आहे ना, राजकारण हे इतकं आत्ताच्या घटकेला घाण झालं आहे की ह्यांना पाहिजे तेव्हा फाईल्स काढल्या जातात, ह्यांना पाहिजे तेव्हा फाईल्स दाबल्या जातात. आता हा जो भ्रष्टाचार बाहेर आला आहे, दिस इज अ बिग फ्रॉड. 1800 कोटी हे सरकारच्या जमिनीवर ह्यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्याकडे मी वेळ असेल तर नंतर येईनच. पण
मला आता असं वाटतंय की एकीकडे फडणवीसांना जर हवं असतं तर ह्या गोष्टी बऱ्याचशा ॲक्शन झाली असती. फडणवीस जर 2011चे फडणवीस असते तर अशी फटाफट ॲक्शन झाली असती. आत्ताच्या घटकेला काय, खारगे समिती बनवली ज्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये ॲक्शनच नाही आहे. त्यांना आत्ताच्या घटकेला काय सांगितलंय की तुम्ही फक्त स्टॅम्प ड्युटी बनलेला जो गैरव्यवहार आहे तो काय काय आहे ते मांडणं. एक FIR झाला. आता FIR कोणाविरुद्ध करता येतो आणि कधी करता येतो. आत्ताच्या घटकेला जो झाला आहे दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि ते तारू आणि येवले त्यांच्या विरुद्ध झाला. त्या तारूला तर बडतर्फ करून टाकलं. आत्ताच्या घटकेला तिघांच्या वर इन्व्हेस्टिगेशन जाऊ शकत नाही आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन विल बी लिमिटेड ओनली टू दीज 3. आता यांना जर यांची जसं सगळे म्हणतात ना 2 तारखेनंतर गणितं बदलणार आहेत असं रवींद्र चव्हाण पण म्हणाले आणि सगळेच म्हणाले. आता यांची जर गणितं बदलली तर कदाचित ॲक्शन शिंदेंवर होईल, अजित पवारांवर होईल. त्यांचे म्हणूनच आपण बघतोय ना ते शिरसाटांचं अचानकपणे चौकशी चालू झाली. त्यांना ना भ्रष्टाचार इज नथिंग. ईडी नेहमी असे दाखवतात की ही प्रॉपर्टी अटॅच केली, ती प्रॉपर्टी अटॅच केली, जप्त करून विकून पैसा किती परत आला दाखवावं मला ईडीने. कोणाचाच नाही. ईडी जी जप्त करते असं म्हटलं जाते त्याचं पुढे काय होतं ते आम्हाला कळत परत देऊन टाकली जाते. 1000 कोटी अजित पवारांचे जे जरांदेश्वरच्या वेळेस बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली 1000 crores माझ्याकडे ऑर्डर्स आहेत त्याच्या दाखवते मी तुम्हाला. 1000 crores प्रॉपर्टी त्यांच्या जप्त झालेल्या होत्या ईडीने परत देऊन टाकल्या. का? कारण हे त्यांच्याबरोबर गेले. असं वाटत होतं की तेजवानी यांच्या जबाबानंतर ही केस पुढे जाईल, स्ट्रॉंग होईल, पण काहीच नाही झालं. कुठे ते जबाब द्यायला खारगे समितीने 2दा संबंध पाठवून गेल्या पण नाही, वकील पाठवून दिल्या. का? आता या प्रकरणामध्ये पार्थ पवारांचा CDR काढला जाईल का? म्हणजे त्यांचं मागणी तर मी केली होती. कारण मला तर हेच जाणून घ्यायचं आहे की पोझेशन घ्यायला 16 जूनला जेव्हा ते त्या तृप्ता कोण नावाच्या ज्या ॲडव्होकेट आहेत त्या गेल्या होत्या तिथे, त्यांच्याबरोबर बाउन्सर्स होते, तेव्हा पार्थ पवार कुठे होता? कारण मला काही खात्रीलायक माहिती मिळालेली आहे. आता अमुक गोष्टी मी परत बोलत नाही ना, त्या 39 जे डिफेमेशन केसेस आहेत त्याच्या 45-50 होऊन जातील. पण पॉईंट असा आहे की त्या घटकेला कुठे होता? CDR काढा. हे जर फडणवीस 2011 मधले असते त्यांनी काढल्या असत्या. आता ते काढणार नाहीत कारण अजित पवार त्यांचे चांगलेच मित्र झालेले आहेत. मग आता काय स्टेटस? तुम्ही दिल्लीला पण जाऊन आलेलात अमित शहांची भेट घेण्यासाठी, कानावर टाकण्यासाठी. आत्ता काय स्टेटस आहे या प्रकरणात? मी ज्या दिवशी गेले त्याच्या 1 तास आधी मला असं कळलं की ते छत्तीसगडला गेले होते आणि रविवारी रात्री परत येणार होते. तर मला तितका वेळ थांबणं शक्य नव्हतं म्हणून मी शनिवारी रात्री परत आले. आता मला असं सांगण्यात आलं की तुम्हाला सोमवारी सकाळी वेळ कळवली जाईल. मग कळतंय की अधिवेशन सुरू झालंय, मग त्याच्यात वेळ मिळणं मुश्किल आहे म्हणून तुम्हाला 2 ते 3 दिवसात सांगतो म्हणून कळवलं. मी तर आज शेवटी असं ठरवलं, आली ठीक, नाही आली तर माझा मी जे कोर्टात जाण्याचं ते मी करणार आहे. उलट त्यांचं पण नाव त्याच्यात ॲड करणार आहे की यांना सुद्धा मी जाऊन अगदी भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पडलेलीच नाही असं दिसतंय. असं नेहमी होतं, घोटाळे होतात, समोर येतात, कोणीतरी ते घोटाळे काढतात बाहेर, नंतर चौकशा समित्या, आयोग नेमले जातात आणि नंतर पुढं काही होत नाही, कारवाई कोणावरती होत नाही, कोणाच तरी एकाचं नाव येतं. जेवढे भ्रष्टाचारी सगळे जे राजकारणी आहेत ना त्यांचे सगळ्यांचे ॲसेट जर जप्त केले, खरोखर जप्त केले, तर आपलं जे फिस्कल डेफिसिट आहे ना ते सगळं वाईपआउट होईल. म्हणजे कुठेही आपल्याला डेफिसिट राहणार नाही. सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटची जेवढ्यांची देणी आहेत सगळे झिरो होऊन जातील. लिटरली मी तो प्रश्न याच्यात घेतला होता की सगळ्या या भ्रष्ट नेत्यांचे जे घोटाळे बाहेर काढून ते पैसे जर जमा केले ना तर महाराष्ट्राचं कर्ज पण नील महाराष्ट्र कर्जमुक्त होईल आणि कितीतरी प्रकल्प सुरू करता येतील. अगदी सगळे प्रकल्प जेवढे आता उरलेले आहेत, प्रलंबित आहेत, ते सगळे पूर्ण होतील. आता पुन्हा येऊया आपण छगन भुजबळांच्या त्या घोटाळ्यावरती, महाराष्ट्र सदन घोटाळा, ज्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यायला लागला होता. नाही, 2.5 वर्ष जेलमध्ये, 2.5 वर्ष जेलमध्ये होते आणि त्यामुळे कुठेतरी सेटबॅक पण बसला त्यांच्या करिअरला. पण आता भुजबळ पण तेव्हा खूप स्ट्रॉंग होते आणि महाराष्ट्र सदन घोटाळा काढताना कुठे एक हिंट तुम्हाला मिळाली होती काय, कसा तो घोटाळा बाहेर काढला होता? तेव्हा मी आम आदमी पक्षात होते. मी महाराष्ट्राची अध्यक्ष होते आम आदमी पक्षाची.
तेव्हा आमच्याकडे ते सगळे मंडळी पेपर घेऊन आले होते. आणि तेव्हा जर मगाशी जो प्रश्न विचारला की असं जेव्हा घेऊन येतात तेव्हा तुम्ही तुमच्या बाजूने काय करता, आम्ही प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करतो, प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन ते सगळं शोधतो. आणि जसं मी म्हटलं की त्यांच्या प्रत्येक ज्या कंपन्यातनं आता परवेश बावेश नावाच्या त्यांच्या ज्या कंपन्या होत्या, मग गिरणा साखर कारखान्यांजवळ त्यांनी टेक ओव्हर केला, तर प्रत्येक गोष्टीचा आम्ही त्याच्यात पैसा कुठून फिरून आला, कसा फिरून आला, ते सगळं डिग आउट करतो. आणि म्हणून मी ती केस अगदी हायकोर्टात फाईट केली होती. एकदा तर मला आठवतं आमचे एक ॲडव्होकेट आदल्या रात्री म्हणाले की मी उद्या लढणार नाही आहे केस. तर मला तर घामच फुटला, कारण आम्ही काही हेच नाही ना की आता उद्या कोण होणार आपल्या बाजूने अपियर. तेव्हा मी असं ठरवलं की आपण स्वतः उभं राहायचं. आणि चीफ जस्टिस पुढे एका हायकोर्टात मला कधी वाटलं नव्हतं, पण मी 6 वेळा ती आर्ग्युमेंट केली. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर FIR पण झाला आणि मग त्यांना अटकही झाली. तर अमुक गोष्टी आहेत, तसं बरंही वाटतं की आपण आयुष्यात काय काय जे केलंय त्याच्यामुळे झालं. इव्हन आता आत गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा त्यांना प्रेफरन्शियल ट्रीटमेंट चालू होती. तर लिटररी म्हणजे मला आतून फोन यायचे की ना आत 5 फुटाचा TV आहे, त्या TV वर पेनड्राईव्हवरनं हिंदी पिक्चर बघतात, त्या समीर भुजबळला आता वोडका येते नारळ पाण्यातनं. ते सगळं ऐकल्यावर शॉक बसला होता. मग मी ते भूषण कुमार उपाध्याय म्हणून IG प्रिझन्स होते, त्यांना फोन केला की सर मला अशी अशी माहिती मिळते आहे की आज त्यांच्याकडे अमुक आहे. तर म्हणाले मॅडम असं कसं होईल. मी म्हटलं फॅक्ट आहे, तुम्ही विजिलन्स टीम पाठवा आणि काढा ते बाहेर तिथनं. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी विजिलन्स टीम पाठवली आणि ॲक्च्युअल 5 फुटाचा TV बाहेर निघाला. मग मला ते फोन करून म्हणतात तुम्हाला माहिती कुठून मिळते. म्हटलं सर आमची पण विजिलन्स टीम आहे. म्हणजे चांगली लोक कुठे कुठे असतात ती फोन करतात. त्यानंतर भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तिथून ते पळ काढून प्रत्येक वेळेस जे हॉस्पिटलमध्ये स्वतःला ॲडमिट होऊन घ्यायचे. कधी डेंग्यू झाला म्हणून 17 दिवस जेमध्ये आराम करत होते. एकदा तर त्यांना जेमध्ये राहिले आणि तिथून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मस्त फेरफटका खात होते, तिथल्या एका सिक्युरिटी गार्डने ते रेकॉर्ड करून पाठवलं. तर ते पण मी TV चॅनल्सवर दाखवलं. म्हटलं एक चाललंय काय. आणि आपण असू तर जेलमध्ये सडू, पण भुजबळ असो आसाराम बापू असो सगळे बाहेर मस्त फिरत असतात. मग खडसेंचा जेव्हा तुम्ही आरोप करत होतात, खडसेंना राजीनामा द्यायला लागला होता, तेव्हा तुम्हाला जो अनुभव आला होता की दाऊदच्या नावाने फोन आलेला धमकीसाठी, तर एकनाथ खडसेंचा आणि तुमचा जो संघर्ष महाराष्ट्राने पाहिलेला, एकनाथ खडसेंनी तुमच्यावरती डिफेमेशन केस पण टाकलेल्या, पण कुठेतरी खडसेंच्या राजकारणाला इथेही सेटबॅक बसलाय. म्हणजे अंजली दमानी यांनी एंट्री घेतली की ते नेत्यांचं करिअर संपतं असं कुठंतरी आता भीती असेल त्यांच्या मनात. ॲक्च्युली असे 1-2 रील्स मी बघितल्या ज्याच्यात की कोण आहे त्या अंजली दमानी, आणि त्यांनी दाखवलेलं होतं त्याच्यात की ज्यांच्या मागे पडल्या त्यांचं रेझिग्नेशन झालं, यांच्या मागे झाल्या त्यांचं रेझिग्नेशन झालं. मी विचार करते अरे बा क्या बात आहे, म्हणजे मी एवढी पॉवरफुल आहे मला माहीत नव्हतं. पण खडसेंची खरंच म्हणजे परिस्थिती त्यानंतर जी ऐकली मी, जळगावातल्या काही लोकांनी मला फोन करून सांगितली. ते म्हणे आता 5 वर्षाच्या मुलाच्या बर्थडेला जरी बोलवलं तरी हे पोचतात, कारण त्यांना करायला काही उद्योगच नाही आहेत सध्या. म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे त्यांची. असं जेव्हा ऐकते तेव्हा असं वाटतं की ती तुम्हीच केलेली आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात तेव्हा कॉम्प्रोमाइज्ड होतात, तुमच्याकडे 10-10 मिनिस्ट्रीज होत्या तेव्हा तुम्ही अफाट, म्हणजे माझ्याकडे तर एक गोष्ट नाही आहे अशा प्रकार नव्हता. त्यांच्या बदल्यांच्या फाईल झाल्या होत्या, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या, रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून सगळीकडे अंधाधुंद त्यांनी प्रकरणं केली होती त्याच्या फाईल झाल्या होत्या. आणि त्यांचा संताप काय झाला होता की मी एका चॅनलवर बोलता बोलता म्हटलं होतं की यांच्या नातेवाईकांकडे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या कशा येतात, आणि एक लिमोझिनचे फोटो मी एका चॅनलवर दाखवले होते की, आणि त्यांच्या जावयाची ती गाडी होती, आणि त्याच जावयांची आता काही काही कृत्य बाहेर आली आहेत सगळी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बोलले होते, म्हणून त्यांचा तो माझ्यावर संताप इतका झाला होता की ते वाटेल ते बोलायला लागले. आणि मी तर एनिवेज कोणाला सोडत नाही, कारण एकदा घेतलं की त्या प्रकरणाला तडीच न्यायचं एवढंच मला येतं. त्यामुळे मी लढत राहिले आणि मग शेवटी झाला त्यांचा राजीनामा. याच लिस्टमध्ये धनंजय मुंडेंचं पण नाव आहे. खूप माझं तर ते भयंकर डोकं फिरलं होतं त्यांनी की बीडमध्ये जेव्हा गेले होते, आधी मी 2011-12 पण जायचे, तेव्हाच लोक म्हणायचे की हे मिनी बिहार आहे म्हणून. म्हणजे एकदा मी तेव्हा आपचे अध्यक्ष जेव्हा होते तेव्हा आम्ही असं रात्री समजा बीडून निघालो की जालन्याला जायचं, तर काही लोकांनी मला सांगितलं ताई इथे जाऊ नका रात्री तुम्ही, कारण इथे म्हणे हे फार मिनी बिहार आहे हे.
कधी कोणालाही लुटलं जातं गाडीत थांबवून. तर मला तेव्हा म्हणजे माहीत नव्हतं हे सगळं. पण त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा आता हे सगळं बाहेर आलं तेव्हा ज्याच्या त्याच्या हातात पिस्तुलं होती. म्हणून मग मी ती माहिती काढली की बीडमध्ये पिस्तुलं किती आहेत, जालन्यात किती आहेत, परभणीत किती आहेत. मग त्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये बीडमध्ये एवढी का आहेत आणि त्यात सुद्धा लायसन्स किती आहेत आणि ती कट्टा ज्याला ते लोक म्हणतात तशी किती आहे. आणि मग तिथे कट्टा विकणाऱ्या लोकांचे पत्ते काढले, ते सुद्धा जाहीरपणे दाखवले. मग सगळ्या ज्या टोळ्या होत्या त्याचे असंख्य व्हिडिओज यायचे. मग आम्ही तिथे जाऊन जेव्हा राहिलो आणि तिथल्या लोकांनी जे सांगितलं तो अजूनही, तो मला वाटतं गोट्यागित्या अजूनही बेपत्ताच आहे. पण अशा सगळ्या लोकांबद्दल जेव्हा सांगितलं, तिथल्या टोळ्यांबद्दल सांगितलं, तेव्हा एक एक गोष्ट लावून धरली. आणि संतोष देशमुखांच्या वेळेस तर खरंच म्हणजे असं कसं तरी झालं होतं की काय आहे हे, ही माणसं आहेत का राक्षस आहेत हे, यांना आपण माणसं म्हणू शकत नाहीत. तर तेव्हा आम्ही ठरवलेलं की नाही, फाईट करायचं तर टिल द एंड करायची अशी. मग एकानंतर एक काढत गेले त्यांचं बाहेर. आणि अशा माणसाला जो मोठा करतो स्वतःच्या राजकारणासाठी, त्या माणसाला काय म्हणावं, कारण तो नसता तर हा राक्षस एवढा मोठा झालाच नसता. पण हेच माणसं आहेत की अशांना पोसतात, अशांना वाढवतात आणि ती माणसं यांना ताकद देतात. आणि मग बूथ कॅप्चरिंग म्हणा, पैसे वाटप म्हणा, दहशत म्हणा, त्याच्यातनं सगळं यांचं राजकारण चालतं. म्हणून ते लढायचं ठरवलं. तुम्ही एकदा असंही गोप्यस्फोट केलेला माध्यमांशी बोलताना की धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन आले होते. काय प्रकरण होतं? म्हणजे ते एकदा मला एका त्यांच्या कोणी फ्रेंडचा फोन आला आणि धनंजय मुंडेंच्या, आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला भेटायला, म्हणजे तुम्ही यांना भेटाल का, धनंजय मुंडेंना. तर मी म्हटलं नाही, मी असं कोणाला भेटणार नाही, म्हणजे तुम्हाला यायचं तर तुम्ही घरी या. तर म्हणे नाही, आपण बाहेर कुठे भेटूया का. मी म्हटलं बिलकुल नाही, मी बाहेर कोणालाच कधीच भेटायला जात नाही. तर मला म्हणाले नाही, मग आम्ही घरी आलेलं चालेल का. म्हटलं मोस्ट वेलकम, घरी या आपण. तर तेव्हा असं काही नव्हतं, हे खूप आधी वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ते आले रात्री जवळजवळ 10 वाजता आणि बसले. आणि मला तेच कळेना आता कोणी घरी येत आहे तर रात्री 10 वाजता मी काय देणार त्यांना. पण तरी मी तिला सांगितलं, ती स्वयंपाकीण होती, तिला की पोहे कर आणि चहा कर. म्हणून त्यांना चहा पोहे दिले आणि मग त्यांनी ते सगळ्या फाईल्स घेऊन आले होते. तर मला म्हणे तुम्ही ह्याच्यावर बोलाल का, पंकजा मुंडेवर. तर मी म्हटलं मी अशा कधी कोणाच्या दिलेल्या फाईलवर कधीच काम करत नाही. कारण मला जे मला वाटतं योग्य त्याचं काहीतरी ट्रिगर पॉईंट लागतो की त्यांनी कोणाला छळलंय, त्रास दिलाय, तरच मी ते शोधते आणि मी ते लढते. पण तुमच्या दिलेल्या फाईलवर मी तसं बिलकुल करणार नाही. तर त्यांनी ते ठेवून दिल्या तशाच आणि गेलेत टाटा बाय बाय करून. आणि मी तर असंही ऐकलं की हे एका माध्यमाशी बोलताना, चॅनलशी बोलताना मी म्हटलं होतं, तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की नाही म्हणे, मी कधी गेलोच नाही आहे. म्हटलं माझ्या समोर येऊ द्या त्यांना, कारण त्यांच्याबरोबर जेव्हा खाली जाताना लिफ्टमध्ये आमच्यावर राहणारे डॉक्टर दाभोळकर पण होते. तर म्हटलं खोटं कोण बोलताय ते त्यांना त्यांच्या समोरासमोर होऊन जाऊ दे. अशी गंमत आहे. राजकीय नेत्यांचे घोटाळे तर भरपूर तुम्ही काढलेत, अजूनही ते काम कंटिन्यू सुरू आहे. पण कधी प्रशासनातली लोक जेव्हा यात अडकतात किंवा ही स्वतः ती करणारी असतात घोटाळे, अशा कधी काही केसेस आल्यात समोर? दुःख याच गोष्टीचं होतं की प्रशासनातले लोक आज ऑन अँड ॲव्हरेज, आपण मंत्रालयातला क्लास 2 ऑफिसर म्हटला ना तर त्याचीसुद्धा गडगंज प्रॉपर्टी झालेली आहे. आणि पोलीस म्हणा, सगळेच एक एक पोस्टसाठी ते किती अधिक कोट्यावधी रुपये देतात. आणि आत्ताच्याच घटकेला एक साधा असाच एक महेश पाटील नावाच्या एका BMCच्या अधिकाऱ्याचं सगळं आत्ता बाहेर आलं आहे की त्यांनी बांद्र्याला एक प्रकल्प सुरू होतो आहे म्हणून काही लोकांकडनं पैसे घेतले होते. आधी त्याचा आकडा 90 कोटीवर होता. आजच सकाळी मेसेज आला की 300 कोटी त्यांनी जमा केले होते. कोणाकडनं? सगळे टॉप याचे पोलीस अधिकारी आहेत, सगळे टॉप अधिकारी आहेत, एक रिटायर्ड जज देखील आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की, आणि त्यांची काहींची नावं देखील मला कळली आहे. आणि ते जजचं जेव्हा नाव कळलं तेव्हा मला काहीच नवल नाही वाटलं, कारण ह्याच जज विरुद्ध मी अगदी कोलेजियमपासून पत्र लिहिलं होतं. कारण जेव्हा मी खडसेंची केस लढत होते तेव्हा हिबस कॉर्पसचं पिटिशन याच जज पुढे आलं होतं. आणि 5 दिवस सलग या व्यक्तीने, मुंबई हायकोर्टाच्या जजनी 5 दिवस हिबस कॉर्पसचं पिटिशन ऐकलं. मला ते इतकं शॉकिंग झालं होतं की ज्या माणसाची जो अटक झाली आहे, ज्याची बेल सगळ्या ग्राउंड्सवर रिजेक्ट झाली आहे,
आधी टेक्निकल ग्राउंड्स मग मेडिकल ग्राउंड्स सगळ्यावर रिजेक्ट बेल झालेली असताना हा हिबेस कॉर्पस कसं करू शकतो? हिबेस कॉर्पस म्हणजे एखाद्या व्यक्तीला उचलून न सांगता त्याला डांबून ठेवणं किंवा त्याला कायद्याचा कुठलाही रिलीफ न मिळवून देता त्याला जर डांबून ठेवलं तर तसा व्यक्ती करू शकतो. तर त्याची हिबेस कॉर्पस पिटिशन भुजबळ फाईल करतात. या जजनी 5 वेळा ती ऐकली आणि हे मी जेव्हा पत्र लिहिलं होतं सगळ्यांना, अगदी कोलेजियम, CJ मुंबई हायकोर्ट आणि त्यांना त्याची कॉपी दिल्यानंतर मग शेवटी त्यांनी ती ऑर्डर नीट केली. पण असे जज म्हणजे ऑलरेडी भुजबळ तुरुंगात होते. आणि एक सांगायचं कौतुक म्हणजे हेच ते जज होते ज्यांनी आदर्शमध्ये अशोक चव्हाणांचा रोल नव्हता म्हणणारे तेच ते जज. आणि त्यांच्यावर आताच्या घटकेला म्हणजे असं सांगितलं जातं की त्यांचे सुद्धा पैसे या प्रकल्पामध्ये होते आणि कॅशमधले होते. नाव कधी समोर येईल नाही, आता ते माध्यमांना सांगा, फडणवीसांना सांगा आणि पोलीस जे आहेत CP मुंबई त्यांनी ते रिलीज केलं तर सगळे नावं बाहेर येतील. आत्ताचे टॉप पोलीस ऑफिसर्स आहेत त्याच्यात सगळे अडकलेत. आणि हे सगळे त्याच्यात एकाने म्हणे 15 किलो सोनं दिलंय. 15 किलो. आपल्याला एक हार किंवा एक कानातलं घेता घेता दम निघतो. यांनी 15 किलो सोनं आणि अमुक कोटी रुपये कॅशमध्ये त्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेत. हे जो कोणी महेश पाटील आहे त्याला दिलेत. हो, त्या प्रकल्पासाठी. सुषमा अंधारे, तुमचं काय वाकडं आहे? म्हणजे मध्यंतरी तुमचा जो संघर्ष पाहिलाय आम्ही की तसं बघायला गेलं तर त्याही विरोधी पक्षातल्या आहेत. तुम्ही सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सगळ्यांचे घोटाळे काढतात. तसं तर तुमचं एकमत व्हायला पाहिजे, पण नाही, तुमचं वाकडं दिसतंय. नाही, वाकडं माझं तर सगळ्यांशीच आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर. पण आत्ताच त्यांच्याशी रविवारी, मला वाटतं रविवारी सकाळी नाही शनिवारी सकाळी त्यांच्याशी ॲट लेंथ बोलले मी. कारण तेव्हा त्यांनी मला मी एका माध्यमाशी बोलताना मी सगळं भरपूर काही गोष्टी बाहेर काढल्या होत्या. त्याच्यात ते म्हणाले, तुम्ही असं कसं म्हणू शकता माझ्याबद्दल अमुक तमुक. मी म्हटलं, तुम्हाला काय माहिती आहे माझ्याबद्दल की तुम्ही वाटेल ते बोललात की सुपारी बाज आहे, अमुक आहे, तमुक आहे. म्हणून मी माझ्या नवऱ्याचा त्यांना ITR पाठवला मागच्या वर्षाचा. म्हटलं, हा सुपारी बाज बाईच्या नवऱ्याचा पगार, हा सुपारी बाज बाईच्या नवऱ्याची प्रोफाईल आणि अमुक अमुक आहेत ते कंपनीमध्ये. म्हटलं, तुम्ही कधी भान ठेवून बोललात की कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय, माझा परिवार काय, मी काय, आम्ही किती सिद्धांतांवर काम करत होतो, तुम्हाला माहिती तरी होतं? मग शेवटी त्यांनी मला वाटतं ते सगळं वाचलं असेल आणि मग फोन केला की म्हणे नाही, मग आम्हाला असं वाटायचं की तुम्ही सिलेक्टिव्ह बोलता, मग तुम्ही अमुकाच विरुद्ध बोलता, तमुकाच विरुद्ध बोलता. म्हटलं, मला सांगा ना, उद्धव ठाकरे किती विषयांवर बोलतात, कुठल्या विषयावर? मी आत्तापर्यंत त्यांना एकच डायलॉग येतो, हिंदुत्व. ते ह्यांचं भाजपचं हिंदुत्व आणि माझं हिंदुत्व आणि हे मुंबईला खाली करायला निघालेत, मुंबईला गुजरातमध्ये द्यायला निघालेत. याच्याशिवाय मी उद्धव ठाकरेंच्या भाषणात कधी काही ऐकलं नाही आहे. कुठला विषय घेऊन ते लढलेत, कुठला विषय घेऊन तुम्ही लढलात मला सांगा. किंवा कुठलीही व्यक्ती आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीने लढले तसं कोण लढलंय मला दाखवा महाराष्ट्रात. मग आमचं बऱ्याच वेळ बोलणं झाल्यावर मग मला म्हणतात, नाही तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण अमुक आम्हाला गोष्टी वाटल्या म्हणून आम्ही म्हटल्या वगैरे वगैरे झालं बोलणं. हे त्यांनाच नाही, बरेच लोकांना म्हणजे तुमच्या ट्रोलर्सला खास करून वाटतं की तुम्ही महायुतीच्या विरोधात बोलत नाही, महायुतीतल्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या विरोधात बोलत नाही. कोणाविरुद्ध बोलतो? म्हणजे युतीतल्या सगळ्यांविरुद्ध बोलले मी. म्हणजे अगदी थेट फडणवीसांविरुद्ध. जेवढं आता बीडचं जे प्रकरण होतं, कोण पाठीशी घालत होतं? धनंजय मुंडेला वाचवत कोण होतं आणि का होतं? फडणवीस वाचवत होते, कारण धनंजय मुंडे त्यांचा पहिल्यापासूनचा मित्र आहे. अगदी त्या मला वाटतं त्यांचे काही युवक काहीतरी असतं BJPचं, तेव्हापासूनचे ते मित्र आहेत, युवा मोर्चाचे, तेव्हापासूनचे ते मित्र आहेत. म्हणून ते त्यांना कंप्लीट आपण जोपर्यंत डिसेंबर ते मार्चपर्यंत मी सतत लढले आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन लढले. तर त्यांच्या म्हणजे कोणी जर म्हटलं तर हे काय बोलू, मला अशी परिस्थिती झाली आहे. फक्त फडणवीसांचं काय आहे म्हणजे ते अतिशय हुशार आहेत आणि जे ते काही करत असतील त्याचा कुठेही लिंक नाही लागत. त्याची कुठल्या कंपन्या नाही आहेत की त्या कंपन्यांना मला डिटेल काढता येतील किंवा ते भयंकर धूर्त आहेत. जसं शरद पवारांनी टू अ ग्रेट एक्सटेंट केलं होतं तसंच काहीसा प्रकार त्यांचा आहे. आणि त्याच्यात दुसरे आता एकनाथ शिंदेंच्या मी ठाण्यात जाऊन लढले, त्यांच्या व्याहींविरुद्ध लढले. म्हणजे ठाण्यात जाऊन की त्यांनी मध्यमवर्गीय लोकांना कसा त्रास दिला होता. प्रेस कॉन्फरन्स मी तिथे जाऊन दौलतनगरला घेतली
पण लोकांना बोलायचं म्हणून बोलणार, ते त्यांची सवयच आहे ती. तुम्हाला ट्रोल करतात ती गँग, असं म्हणते की तुम्ही म्हणजे असे शब्द वापरतात. ती शब्द जशाला तशी मी तुम्हाला सांगते की विरोधी पक्षांची दलाल, बी टीम, सुपारीबाज बाई, रिचार्जवर चालणारी बाई, हे सूरज विशेषण चव्हाण. हे खास करून सूरज चव्हाण नावाचे जे रिचार्जवर व्यक्ती आहेत, चालणारी बाई, हे सूरज चव्हाणांचं वाक्य आहे. बरोबर आहे. कारण ते इतके थर्ड क्लास, पण मी आधी ना खूप भडकायचे त्यांच्यावर, म्हणजे खूप. आणि ते त्यांना चिडून, मला चिडताना बघून त्यांना मजा यायची. मग मी रिअलाईज केलं की आपण कशाला चिडतोय, ज्याची जशी बुद्धी आहे तसाच तो वागणार. आता एखादा व्यक्ती, समजा मी जर दिवसभर गुंडगिरी करत असली, टपोरी भाषा वापरत असली, माझ्या तोंडात तीच भाषा येणार. पण जर आपण सुसंस्कृत असलो आणि तत्वांवर चालणारी माणसं असलो, तर अशी गटारी भाषा आपल्या तोंडून कधी येणार नाही. तर ही जी आहे ना, ज्याची जशी पातळी ना, तो तसंच बोलतो आणि तसंच वागतो. कारण आत्तापर्यंत लुटणं, चोऱ्या करणं, डल्ले मारणं, हे सगळे यांची कामं आहेत. त्यामुळे त्यांना तशीच भाषा सुपारी बिपारी कळते, आपल्याला नाही कळत ती. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यांची पण एक कॅटेगरी असेल, म्हणजे बऱ्याच असतील. तसे की एक म्हणतात की एक गरिबांना लुटणारी कॅटेगरी असते आणि एक श्रीमंतांना लुटणारी असते. जे श्रीमंतांना लुटतात त्यांच्या मनात गिल्ट नसतो, अरे आम्ही श्रीमंतांना लुटतो, आम्ही गरिबांची थोडीच हे करतोय. तर ती एक मानसिकता पण याच्यामध्ये असणारच आहे. लुटणारे असतात, म्हणजे गरिबांना किंवा श्रीमंतांना. व्हॉट इज नॉट युअर्स हे घेणं मुळात चुकीचं आहे. म्हणजे जे माझं नाही आहे, जे मला माझ्या कष्टाने मिळालेलं नाही आहे, ते मी घेऊ शकत नाही. या तत्वांवर ना, आता हे तत्वच मुळात हरवत चाललं होतं. पण म्हणजे कुठेतरी मागे सोडून आत्ताच्या घटकेला कोणालाही काय होतं की प्रत्येकाला क्विक मनी पाहिजे, आता पटापट पैसे आणि पटापट श्रीमंत व्हायचे. त्याच्यामुळे सगळी तत्व वगैरे सगळे सोडत चाललो आहे. म्हणून मी म्हणते ना की आत्ताच्या घटकेला मला महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एक पृथ्वीराज चव्हाण तत्ववादी दिसतात, बाकी कोणीही नाही, कोणीच नाही. ज्यांचे अजून घोटाळे समोर आले नाहीत सध्या तरी. असं पृथ्वीराज चव्हाणांचे नसावेत असं माझं तरी मत आहे. कारण ते अतिशय चांगले आणि सुसंस्कृत घरातले, सभ्य, उच्च शिक्षित असे फार कमी आहेत, त्यातले ते आहेत. आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही, त्यांनी मास्टर्स बर्कलीज युनिव्हर्सिटीमधनं केलं आहे. म्हणजे बेट्स पिलानी, आणि त्यातनंतर बर्कलीजमधनं ते मास्टर्स झालेले आहेत. आणि ते आधी तर PMOलाच होते. म्हणजे त्यांचं असं काही नव्हतं की त्यांना डे टू डे राजकारणात त्यांना पाठवण्यात आलं आदर्श घोटाळ्यानंतर, आणि मग ते मुख्यमंत्री होते. आणि मला आदर काय आहे की एवढ्या सगळ्या चांडळ्यांना घेऊन बसणं काही सोपी गोष्ट नव्हती. हे सगळेच त्यांच्या भोवताली असताना कंट्रोलमध्ये सगळ्यांना ठेवणं, त्यात कौतुक आहे त्यांचं. एक गोष्ट सांगायला मलाही लाज वाटते की एक आकडेवारी मध्यंतरी समोर आली होती. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडनं एक रिपोर्ट जारी झाला होता की देशामध्ये मधल्या काळातले 1139 गुन्हे नोंद झाले. त्यातले सर्वात जास्त 763 प्रकरणं ही महाराष्ट्रातली होती. त्यातलीही सर्वात जास्त हे पुणे जिल्ह्यातले होते, जे भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंद झाले होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. हे तर अंडरस्टेटमेंट आहे. हो, अंडरस्टेटमेंट. म्हणजे ही आकडेवारी फार चुकीची आहे, कमी आहे अगदी. कारण याच्यात पुणे अग्रेसर आहे, त्याच्यात काहीच शंका नाही आहे. पुण्याचे आत्ताचे जे पालकमंत्री आहेत त्यांना पालकमंत्रीपद इथलंच का हवं आहे ह्याचा कधी विचार करा. त्याच्यात मी तुम्हाला त्यांची नावं देते, त्या लोकांची, त्या सगळ्यांची नावांच्या आज मी एक हे देते तुला की जगदीश लक्ष्मणराव कदम नावाच्या व्यक्तीबद्दल त्याच्या असलेल्या कंपनीचे डिटेल्स शोध, तर तुला कळेल की त्यांच्या किती कंपन्या आहेत. आणि त्यांच्या राज नावाच्या ज्या कंपन्या आहेत ना, RAJ, तर RAJ किती आहेत कंपन्या, आणि ते काय आहे. R स्टँड्स फॉर व्हॉट. R स्टँड्स फॉर राम निंबाळकर, A फॉर अजित पवार अँड J फॉर जगदीश कदम, ज्यांना हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स, इरिगेशन प्रोजेक्ट्स, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स, कित्येक जमिनी त्यांनी लाटल्या आहेत. सगळे पुण्याचे रोड्सचे प्रोजेक्ट्स सगळं त्यांना मिळालेलं आहे. आणि दिस इज अ फॅक्ट. आणि यांच्या त्या राजच्या किती कंपन्या आहेत, म्हणजे राज ग्रुप, राज इन्फ्राकॉन. आता राज इन्फ्राकॉनमध्ये NH44, NH41, NH45, 48 अशा असंख्य कंपन्या आहेत. आणि त्याच्या पुढे त्यांचं PKG1, PKG2 अशा सगळ्या आहेत. शोधून बघ, गंमत वाटेल तुला बघायला. आणि मग त्याचे सगळे डिटेलिंग करून, तसेच राम निंबाळकर, जगदीश कदम, नंतर एक राजेंद्र घाडगे नावाचे आहेत, रजनी इंदुलकर आहेत, चारुदत्त नावाचे एक आहेत. हे सगळे त्यांचे फ्रंट्स आहेत. सगळ्या कंपन्यांना कंट्रोल करणारे तेच आहेत. त्याच्यात त्यांचे पार्थ ॲग्रो, जय ॲग्रो, सॅप प्रॉपर्टीज,
तर सॅप म्हणजे तुला काय वाटेल, कम्प्युटर काहीतरी रिलेटेड असेल. सुनेत्रा अजित पवार. ओ माय गॉड. सो अशा त्यांच्या सगळ्या कंपनीज आहेत. तर प्रत्येक याच्यात बघितलं ना, अफाट जमिनी आहेत. सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सवर हेच. अगदी आता तर हॉकीमधल्या टीमला पण, म्हणजे हॉकीच्या ह्याच्यात बोर्डावर पण अजित पवार. कधी हॉकी स्टिक कशी पकडायची यांना माहिती असते का गं? पण प्रत्येक बोर्डावर हेच असतात. PDCC आज पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँककडनं जरंदेश्वरसाठी 846 कोटीचं लोन दिले, जे खरं डायरेक्टर्सना देताच येत नाही, पण तरी दिलं गेलंय. आणि सुनेत्रा पवारनी असलेल्या कंपनीनी जरंदेश्वर साखर कारखान्याला टेक ओव्हर केले. किती म्हणजे मी बोलेन तेवढं कमी आहे. इतकी अफाट पुण्यात सगळे घोटाळे होतात आणि याचे प्रमुख सूत्रधार अजित पवार असून ते इतके संत, महासंत, आणि त्यांना कोणी दादा म्हटलं की माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. दादा. म्हणजे महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचं रेट कार्ड तुमच्याकडे असं म्हणतात. म्हणजे खरं सांगा, आजही एखादा प्रकल्प मंजूर करायचा झाला तर किती कमिशन लागतं? सुरुवातीला ते आधी 5 ते 10% असायचं. ते हळूहळू वाढत आता जवळजवळ 30% पोचलं आहे. आत्ताच्या घटकेला सगळी कॉन्ट्रॅक्ट्स, पूर्वी कसं असायचं माहिती आहे की अगदी पूर्वी सगळे देशसेवा करायला राजकारणात यायचे. त्याच्यानंतर हळूहळू आता निवडणुका आहे, मग खर्च आहे म्हणून थोडं थोडं खायला लागले. मग 2%, 3% करत करत 5%वर आले. मग ते वाढत टक्केवारी वाढली. आताच्या घटकेला इतर कोणाला कशाला द्या, आपल्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट्स द्यायची, म्हणून मग हे राजग्रुपसारखी लोक तयार होतात. तर हे जे सगळं आहे ना, ती खूप मोठी चेंज झाली आहे. आताचे राजकारणी मला एक दाखव, एक जो खरंच देशसेवा करायला येतोय. कोणी वाटतंय की हे नाही, जेन्युअनली देशाला एक दिशा देण्यासाठी हा माणूस पुढे आलाय, किंवा हा विजनरी माणूस आहे आणि खरंच आपल्या देशाला चित्र बदलून टाकणार आहे. एक तरी आहे? एक पण नाहीये. आणि जरी एखादा असेल तरी आपण शंकाच घेणार त्याच्यावर. हा पण तसाच असणार. हा राजकीय नेता आहे ना, मग हा पण तसाच असणार. एक्झॅक्टली. पण आताच्या घटकेला जेव्हा मी सगळे बाकीचे देश बघते, 72 बघितले, तुला माहितीच असेल, आता माझी कुंडलीच काढली येतो तेव्हा. तर त्याच्यात 72 कंट्रीजमध्ये जेव्हा आपण जाऊन येतो आणि परत इथे टचडाऊन झाल्यावर वाईट वाटतं की आत्ता मी 9 नोव्हेंबरलाच अमेरिकेहून परत आल्यावर म्हणजे तिथले रस्ते, एक खड्डा नाही तिथल्या रस्त्यात. आता पाऊस काही तिकडे पडत नाही, बर्फ काही तिकडे पडत नाही. तिथे तर ऊन पण तेवढंच असतं आणि बर्फ पण तेवढाच असतो. पण आपले का वाईट होतात रस्ते? मला ते सांग ना, पुण्याचा तुमचा जंगली महाराज रोड तो अजूनही आजही का चांगला आहे? आणि आजही त्याच्यात खड्डा का नाहीये? आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला परत कॉन्ट्रॅक्ट का नाही दिलं गेलं? हे प्रश्न पुणेकरांनी विचारायचं पाहिजे. म्हणजे जंगली महाराज रस्ता हा शेवटचा रस्ता आहे, तो असा इतका पक्का बनलाय की कितीतरी वर्ष झालं तो रस्ता खराबच होता. त्या लोकांनी 10 वर्षाचं लिहून दिलं होतं की ह्या रस्त्याला 10 वर्षाचं वॉरंटी, की ह्याला काही होणार नाही. आणि आता तर जवळजवळ 40 वर्ष झाली आहे, त्या रस्त्याला काही झालं नाही आहे. पण दुर्दैव म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरचे 2 भाऊ होते, त्यांना त्याच्यापुढे एकही कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं नाही. का? कारण मग रस्ते जर झाले नाही तर पैसे कुठून मिळणार? रस्ते खड्डे झाले तर रस्ते दुसरे आणि बांधले लोक जातील. मरे ना का, आम्हाला काय फरक पडतो? लोक त्याच्यात मोटरसायकलचे ॲक्सिडेंट होतात, गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात, पण आमचे खिशे भरले पाहिजेत. इतकी निर्दयी माणसं आहेत ही. म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना, राजकारण्यांना भीती वाटेल अशी कोणती एका फाईलची भीती आहे म्हणजे यांच्या मनात, की जी फाईल अंजली दमानियांकडे, म्हणजे अंजली दमानिया म्हणतायत की माझ्याकडे सर्व राजकीय नेत्यांचे डिटेल्स आहेत, आता नेक्स्ट टार्गेट कोण आहे आफ्टर अजित पवार? नाही, टार्गेट असं नाही मला, की मी टार्गेट असं विचारांनी करत नाही, पण ते आपोआप होत जातं. अमुक वेळा तर मला असं वाटतं की उपरवाला करवा लेता है मेरे हात से, असं. आत्ताच्या घटकेला मी जस्ट हे अजित पवारांचं सगळं बाहेर आलं तेव्हा मी गडकरींवर खूप मोठ्या प्रमाणात काम करत होते. मोठ्या म्हणजे एकात एक मिळत गेलं आणि आत्ताच्या घटकेला त्यांची फाईल नाही, फाईल्स झाल्यात. म्हणजे इतक्या कंपन्यांचे डिटेल्स मी सगळे शोधले आहेत. मग त्यांनी कसे कसे पैसे फिरवले. आता से फॉर एक्झाम्पल त्यांच्या मुलांच्या कंपनीबद्दल आलं आहे की इथेनॉल बनवून त्यांच्या मुलांच्या कंपन्याला नफा मिळवून देण्यासाठी हे जे मंत्री आहेत, जे खरं रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत, पण ते इथेनॉलबद्दल बोलताना दिसत आहेत आपल्याला. तर खरं तर ते हरदीप पुरींचं काम आहे, ते करंट पेट्रोलियम मंत्री ते आहेत, पण इथेनॉलबद्दल गडकरी वारंवार का बोलतात एवढंच नाही, तर आत्ता ते विदर्भातल्या
त्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे घेतले की आता तुम्ही इथेनॉलकडे जा आणि अमुक गोष्टींकडे जा ज्याच्यातनं तुम्हाला जास्त नफा मिळेल. आता शेतकऱ्यांना सांगायचं तुम्हाला नफा मिळेल, पण खरा नफा दोन्ही पोरांसाठी आहे. तर त्याची ती पूर्ण लिंकिंग जी आहे ना, की कंपन्यांमधनं कसे पैसे फिरवून आणि सरळ सरळ ज्यांना रोड्सचे कॉन्ट्रॅक्ट दिलेत त्या रोडच्या कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनींनी थेट त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. असे 8 रोडचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि टॉपवाले मी शोधून काढलेत. एवढंच नाही तर बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया या सगळ्या नॅशनलाइज बँक्सना त्यांनी 5,000 कोटीला लुटले. आणि हे जेव्हा सगळं मी शोधून काढते, कारण महत्त्वाचं म्हणजे खूप मोठा पॉईंट सांगते आत्ता, की एक NCLT ज्याला आपण ट्रायब्युनल म्हणतो, तर ती नॅशनल ट्रायब्युनलमध्ये ऑर्डर्स घेऊन, म्हणजे तिथे तर इतकं फ्रॉड चाललं आहे की बँका, जसं मी मगाशी म्हटलं की एका याच्यात IDL नावाची जी एक कंपनी होती, IDEAL, तर IDL नावाच्या कंपनींनी 3,800 कोटीचं लोन बँकाकडनं घेतलेलं. कुठल्या बँका? बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ह्या सगळ्या मोठ्या, बँक ऑफ बरोडा वगैरे. त्यांनी एवढं लोन घेऊन सुद्धा पूर्ण हेअरकट देऊन 299 crores गडकरींच्या मुलांनी दिले असं दाखवले. म्हणजे गडकरींच्या एका मुलाच्या कंपनीनी ते बुडवले आणि ती कंपनी गडकरींच्या दुसऱ्या मुलांनी बायआउट केली. आणि हे ऑन पेपर आहे. आता कमाल म्हणजे खरं तर त्या बँकांनी हायकोर्ट मूव्ह करायला पाहिजे की आम्हाला एवढे पैसे यायचे होते, 299 कोटी इज नथिंग, आम्हाला हे मान्य नाही. त्यांनी हायकोर्टमध्ये जायला पाहिजे होतं. कोणीही हायकोर्टात गेलं नाही. हे सगळं जे चाललं आहे, म्हणजे आत्ताच्या कोटकेला ही एक कंपनी, दुसरी वेरॉन ॲल्युमिनियम नावाची एक कंपनी आहे, ती पण NCLT ऑर्डर घेऊन घेतली. आणि अजून एक अशी तिसरी कंपनी. ह्या सगळ्याचं जर आपण बघितलं तर 5,000 कोटीला सगळ्या नॅशनलाइज बँकेंना गडकरींनी बनवलं आहे. तर म्हणून माझा सिम्पल प्रश्न आहे की मग आपण मल्ल्याच्या मागे का लागतोय? मल्ल्या देश सोडून पळून गेला, त्यांनी इतके कोटी बुडवले, आपले राजकारणी इतके कोटी बुडवत आहेत अगदी नॅशनलाइज बँकांना. आणि तुला एक गोष्ट माहिती आहे की नाही मला माहीत नाही, की कसं असतं इकॉनॉमिकली, कसं असतं की बँका हे लेंडिंग करतात आणि त्यांचे जे NPA होतात त्याच्यानंतर ते NPA झाल्यानंतर त्यांची टोटल जे आहे लेंडिंग कपॅसिटी ती कमी होते. म्हणून सरकार त्यांना ते परत देतं. त्याला रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स म्हटलं जातं. तर या बँकांना गडकरींसारखी, मल्ल्यासारखी लोक बुडवणार आणि त्यांना रिकॅपिटलाइज सरकार आपल्या कराच्या पैशाने करतं आहे. आणि आपण आपले मेहनत करतो आहे, कर भरतो आहे आणि हे असे उडवले जात आहेत जे खरं तर देशासाठी गेले पाहिजेत. म्हणून मी ती फाईट करते. तर आत्ताच्या घटकेला गडकरींवर माझी बिगेस्ट फाईट होणार आहे. ती कशी होणार आहे मला माहीत नाही. आत्ताच्या घटकेला डिगिंगचं काम केलं आहे. मग मी हे पेपर्स आता RSSकडे पाठवणार आहे की बाबा तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही स्वतःला जर राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणवत असाल तर हा माणूस स्वयंसेवक नक्कीच नाही. तो फक्त आर्थिक सेवा स्वतःची आणि मुलांची करतो आहे. हा स्वयंसेवक नक्कीच नाही. आणि मग संघ त्यावरती काय ॲक्शन घेईल का नाही हे आपल्याला कळेलच. काय माहिती आता ते घेतलं तर, कारण ज्या तत्वांवर आमच्या वडिलांनी आम्हाला मोठं केलं त्या तत्वांवर जर RSS असेल तर त्यांनी कारवाई केली पाहिजे. नाही केली तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. एक शेवटचा प्रश्न करते. समजा अंजली दमानी यांना महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात दिली, पहिल्या 100 दिवसात म्हणा किंवा पहिल्या काही दिवसात, किती नेत्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही? पहिले 3 कोण असतील? पहिलं म्हणजे मी सगळ्या ॲसेट्स सगळ्यांचे जप्त करणार, सगळ्यांचे बँक्स फ्रीज करणार. आणि लिटरली मी सांगते ना की हे जे 9,30,000 32,000 कोटीचं जे कर्ज आहे महाराष्ट्रात ते सगळं संपेल एवढी मला खात्री आहे. सगळ्यांचे पैसे गोळा करून प्रश्नच नाही. कारण आत्ताच्या घटकेला जेवढी जी लूट झाली आहे तर ते करून माझ्याकडे सरप्लस तेवढे होतील अशी खात्री आहे मला. कारण हे भयानक आहे आत्ताच्या घटकेला हे दृश्य. पण हे झालं पाहिजे आणि तितकं कोणीतरी तत्ववादी जर तिथे पोचलं तर हे चित्र बदलू शकेल नक्कीच. आणि सगळे म्हणजे मला नेहमी वाटतं टॉपहून जर झालं ना तरच हे होऊ शकेल. आणि आपण जर म्हटलं काही 4 अधिकारी चांगले असले खालच्या लेवलला त्यांनी काही होणार नाही. जर वरून तसे जर
आदेशच तसे आले, डिसिप्लिनच तसं आलं, तर अनेक गोष्टी घडतात. जसं पूर्वी माहिती आहे रजिस्ट्रेशनची पण आपण एखादं डॉक्युमेंट रजिस्टर करायला जा, तासंदाज बाहेर उभं राहायचो, त्याची वेळ नाही यायची, त्याच्यात लोक पैसे खायचे. आता ऑनलाईन झाल्यापासून तसं बरंचसं स्ट्रीमलाईन झालंय. तरी सुद्धा खाणारे खातात, पण स्ट्रीमलाईन झालंय. तसं स्ट्रीमलाईन करण्याची गरज आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही इतक्या गोष्टी काय काय मांडल्या, इतके मुद्दे मांडले ज्याच्यावरती विचार करणं खरंच गरजेचं आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. बरेच काही गोष्टी, बरेच मुद्दे, बरेच खुलासे आणि खूप काही गंभीर घोटाळेही समोर आले ज्याच्यावरती आपण चर्चा केली. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ मोस्ट दिला. वेलकम.